त्यामध्ये मला चेक करायचं आहे आणि जर हे नसतील, आज कोणी नसेल तर मग मधल्या गॅप्स आपण फिल करून टाकू. मस्त काम आहे. चला या, आहे का जागा? हां, राहू दे. दोन दोन बसत मग मस्त आईस पैस बसा, काही प्रॉब्लेम नाही. आज नाहीतरी मुलं नाहीच आहेत. एन्जॉय द स्पेस. चलो लेट अस स्टार्ट. प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 5. मी प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 5 आणलाय. बघा, एक प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 2 तो मी डेलिबरेटली, तो राहिलेला नाही, विसरलेला नाही मी, तो डेलिबरेटली बाजूला ठेवलाय आणि तुम्ही बघताय मी माझ्या पद्धतीने करतोय सम सॉल्व, माझ्या सिक्वेन्सनी सम सॉल्व करतोय. सिरियली सम सॉल्व करू नका. आपण काय केलंय, थीम घेतली आणि थिमॅटिकली वी आर सॉल्विंग इट. एक थीम आहे. आता आपली थीम काय चालू आहे तुम्ही बघितलेत. सगळ्या सम मध्ये आपण बॅड डेट्सचे ऍडजस्टमेंट ट्राय आउट करतोय. सगळे बॅड डेट्स चालू आहे. तुम्हाला, मला असं पाहिजे की तुमची मास्टरी आली पाहिजे त्या बॅड डेट्सच्या याच्यामध्ये. आणि तुम्ही बघताय नुसतं बॅड डेट्स नाही, बॅड डेट्सच्या बरोबर डिसऑनर नाहीतर अनरेकॉर्डेड सेल. एकदा का ही तुमच्या कन्सेप्ट डोक्यात आली की यू आर थ्रू. डेफिनेटली यू विल बी थ्रू. अनरेकॉर्डेड सेल पहिलं करायचंय, डिसऑनर पहिले करायचंय, मग बॅड डेट्स कॅरी आउट करायचे. हे एवढं बेसिकली तरी तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, ह्या बेसिक गोष्टी तरी. मग ऍब्सोल्युटली इट विल बी अ फन. काय बाकी नाहीच आहे बघा. आणि ऑलरेडी मोस्ट ऑफ यू हॅव डन द होमवर्क 1, that is question number 1. आणि मोस्ट ऑफ यू how many of you have done that? Maybe half of you have done it, right? And 70% of them are correct. पण तरी सुद्धा काही जण आहेत की ज्यांचं चुकतंय. माझं म्हणणे, हा जो सम आहे ना तुम्ही घेऊन चला, अशा टाईपचा सम तुम्हाला क्वेश्चन पेपर मध्ये येणार. म्हणजे किती डिफिकल्ट होता बघा तो. काही डिफिकल्टी लेवलच नाहीये त्याला. देयर इज हार्डली एनी डिफिकल्टी लेवल. काही डिफिकल्टी लेवल नाहीये. इतकं सोपा असतो. काय म्हणतोय? बरोबर आहे. मी तुला तेच सांगतोय की हा जो सम आहे ना जवळपास 11वीचाच येतो तुम्हाला. फक्त याच्यामध्ये नीट तुम्हाला हँडल करायचंय बॅड डेट्स आणि अलॉंग विथ अदर ऍडजस्टमेंट्स. बॅड डेट्स अलॉंग विथ अदर ऍडजस्टमेंट्स. तू सबमिट कर, तुला लगेच रिप्लाय येईल. चला सगळ्यांना विचारा, ज्यांना सबमिट झालाय त्यांना रिप्लाय आलाय की नाही आलाय. तू एकदा त्यांच्याकडनं समजून घे, शिकून घे. त्याचा एक क्लास घ्या जरा. अरे बरोबर आहे, तसंच आहे, क्लास वाईज आहे. अरे सिंपल कन्सेप्ट आहे बाळा. अकाउंटचा होमवर्क इकॉनॉमिक्स मध्ये कसा असेल? नाही, तो तुमच्या शाळेसारखा नाही आहे. सो आपण, म्हणून मी तुम्हाला म्हणते ना, त्यातून सुद्धा आपण काय केलंय बघा. मी तुम्हाला क्वेश्चन नंबर 1 पहिला दिला, याचा अर्थ असा नाही की आपण सिरियली ते तसेच सोडवणार आहोत. येस, पण अजूनही बरेच जण आहेत की ज्यांनी होमवर्क केलेला नाही. राईट. सो होमवर्कनी मला कळतं की तुम्ही काय लेवलला पोहोचलाय, काय तन्मय. आणि नेट प्रॉफिट म्हणजे टोटल नाही करायचे. टोटल ऑफ ट्रेडिंग अकाउंट, टोटल ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, मोस्ट कॉमन मिस्टेक. अभय म्हणजे तू आहे का? सो प्लीज. आणि आता तुम्हाला अंडरस्टँडिंग झालंय की काय करायचंय. होमवर्कची फाईल बघायची आणि धाड 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 धाड. आज लकीली अजून तरी होमवर्क असाइन नाही झालेला, बरोबर ना? नॉर्मली मी तुम्हाला एक सांगतो, होमवर्क असाइनमेंट टाइम इज 8 in the morning. पण कधी कधी तो 4 in the afternoon सुद्धा असतो किंवा 1 in the afternoon सुद्धा असतो. म्हणजे 1 वाजता सुद्धा असाइन होईल. म्हणजे खरं मला सांगायचं, उद्या सुट्टी आहे म्हणजे फिस्टो बनती आहे, म्हणजे डबल बोनांजा. उद्या आपण 2 सम असाइन करूया होमवर्कचे आजच्या ऐवजी, किंवा आज एक आफ्टरनून आणि उद्या एक. म्हणजे टोटल 3 होमवर्क तुमचे मंडेला होणार आहेत. आणि बाय द वे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एव्हरी डे एक सम, या हिशोबाने आपण जातो. पण तेवढी प्रॅक्टिस व्हायलाच हवी. बाय द एंड ऑफ मे we will be reaching say somewhere around 30-40 sums of final accounts.
तुम्ही बघा, एंड ऑफ द मे पर्यंत नाही होणार, पण फर्स्ट वीक ऑफ जून पर्यंत साधारणपणे 30 ते 40 तुमचे सम माझ्याबरोबर होमवर्क पण करणार तुम्ही, इथे आपण क्लासमध्ये पण करणार. तुम्ही काउंट करा किती सम्स होत आहेत, आणि जरी ते जर तुम्हाला कमी वाटत असेल तर मला सांगा. ते जर कमी असतील ना तर मला सांगा. भरपूर स्टॉक आहे माझ्याकडे, भरपूर स्टॉक आहे माझ्याकडे. हा स्टॉक आहे. मी जो पेपर दिला ना 12th तो सुद्धा सम माझ्याकडे. मला थोडीशी तशी आवड आहे की सगळे सम्स बोर्डाचे आतापर्यंत मी कलेक्ट करून ठेवलेले आहेत. आणि हे जे होमवर्क्स आहेत ना ते मोस्ट ऑफ द सम्स आर पिक्ड फ्रॉम द बोर्ड एक्झामिनेशन विच हॅज हॅपन्ड अर्लियर. म्हणजे जवळपास तुम्ही बोर्डा, आणि आता जो क्वेश्चन नंबर 1 आहे ना, सम वॉट त्या लेवलचा सम तुम्हाला ऍक्च्युअल ह्याच्यामध्ये येतो. म्हणजे बघा किती सम. म्हणून मी म्हणतोय 12 आउट ऑफ 12 इज व्हेरी मच पॉसिबल. आपण आता काय करणार आहोत, हळूहळू करत आपण थीम बदलणार आहोत. आता आपली बॅड डेट्स आहे, नंतर आपण करंट अकाउंट थीम करणार. करंट अकाउंट थीम करणार. करंट अकाउंट मध्ये काय करणार आहोत आपण, करंट अकाउंट सगळे करंट अकाउंट वाले सम करणार. आणि त्यानंतर बोर्डाला आता लेटेस्ट एक्झाम काय आली त्याचे सम पण सॉल्व्ह करणार. दिस इज अवर लास्ट स्टेज. म्हणजे आपल्याला कळलं पाहिजे वेअर वी हॅव रीच्ड. चलो, आज आपल्याला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 5 करायचे. हे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 5 करायचं आहे. आवर टार्गेट इज टू फिनिश इट विदिन 45 मिनिट्स. चलो लेट अस सी. अगदी असंच नाहीये, ऑलरेडी 10-9 मुद्दामून 10 मिनिटं मी वाया घालवली. म्हणजे आपल्याकडे आता 50 मिनिट्स आहेत. ऑल राईट, पहिले रीड करूया. रीडिंग करून देन वी विल स्टार्ट सॉल्विंग इट. आज बऱ्यापैकी तुम्ही सॉल्व करायचं आहे. हा बोल. 5 प्रॅक्टिकल प्रॉब्लेम 5. अरे चालू कर. येस, ऑल सेट अँड ऑलरेडी. आपण रीड करायला सांगूया ॲज युजल आदितीला. 2 मिनिटं आदिती. येस आदिती. चलो तन्मय, काय इन्स्ट्रक्शन दिलेत? थांब, इन्स्ट्रक्शन्स काय दिलेत? रेशो 3:2 आहे. ऑल राईट, व्हॉट इज नेक्स्ट? मी इन्स्ट्रक्शन विचारतोय, रेशो नाही. काय बनवायचंय? व्हॉट वी हॅव टू प्रिपेअर? तिला मी सांगितलंय रीडिंग म्हणजे फक्त तिची रिस्पॉन्सिबिलिटी नाही, ती फक्त लाऊडली रीड करणार. तुम्ही तुमच्या माइंड मध्ये रीड करायचंय अलॉंग विथ हर. सो काय काय बनवायचंय म्हणजे मध्यंतरी जो आपण सम केला त्यात काय होतं, फक्त मी तुमच्याकडनं ट्रेडिंग अँड प्रॉफिट लॉस करून घेतला. राईट. सो ओनली ट्रेडिंग अँड प्रॉफिट लॉस नाही करायचं, आपल्याला एंटायर सेट करायचं आहे. ऑल राईट. ट्रायल बॅलन्स मला सांगा, हा कुठल्या टाईपचा ट्रायल बॅलन्स आहे? विच टाईप ऑफ ट्रायल बॅलन्स इज दिस? कुठला आहे हा? व्हर्टिकल आहे. व्हर्टिकल मीन्स व्हॉट? एक असतो होरिझॉन्टल आणि दुसरा असतो व्हर्टिकल. व्हर्टिकल मध्ये डेबिट कॉलम, क्रेडिट कॉलम असे कॉलम्स दिलेले असतात. आणि हे व्हर्टिकल मध्ये, आणि होरिझॉन्टल मध्ये 2 साइड्स असतात. एक असते डेबिट साइड, दुसरी असते क्रेडिट साइड. ऑल राईट. डेबिट क्रेडिट अशा साइड्स असतात. ऑल राईट, लेट अस स्टार्ट. आपण काय करूया, आपण डायरेक्टली वी विल गो टू ऍडजस्टमेंट्स. यावेळेला बघा मोस्ट ऑफ द सम्स मध्ये आता हिडन ऍडजस्टमेंट कमी झाले, पण याचा अर्थ असा नाही की हिडन ऍडजस्टमेंट येणार नाहीये. ऑल राईट. फर्स्ट ऍडजस्टमेंट ही समृद्धी. मला सांगा याचं काय आपण मार्किंग करतो? नो मार्किंग कॅन बी डन. आपली प्रोसेस काय आहे? सही एक प्रोसेस आहे ही फायनल अकाउंट्स करण्याची. आपण पहिले इन्स्ट्रक्शन वाचायची, नंतर ऍडजस्टमेंट वाचायच्या, त्या मार्क करून घ्यायच्या, त्याचं पोस्टिंग करायचं आणि मग ऍडजस्टमेंट स्टार्ट करायचे. येस, पहिल्याचं मार्किंग होणार नाही. वैष्णवी सेकंड. चला, गुड्स कॉस्टिंग ₹3,000 ॲज अ फ्री सॅम्पल, याचं पण मार्किंग होणार आहे? नो मार्किंग. पण हा ग्रुप कुठला आहे? गुड्सचा. गुड्सचा ग्रुप काय आहे तन्मय? का ग्रुपिंग केलं? काही नाही, माझा टाइम पास होत नाहीये म्हणून तुम्हाला कामाला लावलंय. ह्याचा ग्रुप करा, त्याचा ग्रुप करा, असं करा, तसं करा. काय अरे बाबा कशाला केलंय ग्रुप?
हा यस सम्राट, गुड्स गोईंग आउट आहेत म्हणजे ग्रुप काय आहे, एक इफेक्ट कॉमन आहे त्याचा, या सगळ्या गुड्सचा एक इफेक्ट कॉमन आहे म्हणून तो ग्रुप केलाय. चला नेक्स्ट धनश्री, मोटिव्ह पॉवर इन्क्लूड्स 500 पेड फॉर, हे डिपॉझिट ऑफ पॉवर मीटर. हा आपण क्वेश्चन नंबर 1 मध्ये ऍडजस्टमेंट केलेली आहे, परत रिपीट झाली बघा. तुम्हाला एमएससीबी कडनं जर मीटर घ्यायचं असेल तर यू हॅव टू कीप अ डिपॉझिट विथ एमएससीबी अँड दॅट इज कॉल्ड एज डिपॉझिट ऑफ पॉवर मीटर. पण हे काय आहे, मोटिव्ह पॉवर काय असतं, व्हॉट इज मोटिव्ह पॉवर, जे फॅक्टरी मधली इलेक्ट्रिसिटी असते त्याला मोटिव्ह पॉवर म्हणतात. म्हणजे दिस इज रिलेटेड टू फॅक्टरी इलेक्ट्रिसिटी आणि त्या मोटिव्ह पॉवर मध्ये डिपॉझिट इन्क्लूड होऊन बसलंय. म्हणजे ह्याला आपण काय म्हणूया, कॅपिटल एक्सपेंडिचर ट्रीटेड ॲज रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. जे करेक्ट आहे आणि जे रॉंग आहे, करेक्ट मध्ये ऍड, रॉंग मध्ये मायनस. करेक्ट काय आहे, डिपॉझिट ऑफ पॉवर मीटर. मग चेक करा आपल्याकडे डिपॉझिट ऑफ पॉवर मीटर ऑलरेडी आहे का, असू शकतं बरं का, किंवा नुसतं डिपॉझिट आहे का, नाहीये. पॉवर मीटर मोटिव्ह पॉवर आहे का, आहे. चला बरोबर मार्किंग केलं. यस धनश्री, हा सॉरी ईशा, इझी पिकिंग डिप्रिसिएशन आपण एलिमिनेट करून टाकूया. अगदी 11 पासून तुम्ही डिप्रिसिएशन करताय, मी फक्त मार्क करून टाकतो. बिल्डिंग नेक्स्ट ईशा, समृद्धी, आय एम कमिंग बॅक टू यू. चला बोला काय करणार, व्हॉट इज दिस. ह्याच्यात काय आहेत, 2 ऍडजस्टमेंट्स आहेत का एक आहे, 2. कुठल्या कुठल्या 2 आहेत, ही बॅड डेब्ट्स काय ती तुला इंडिकेट करताय. या बॅड डेब्टला काय म्हणतात, हा एफबीडी, दिस इज एफबीडी आणि हे काय आहे आरडीडी. आता हे कुणाला हिट करतात, 2 ठिकाणी हिटिंग होतं, बॅड डेब्ट्स आणि डेटर्स. चला बॅड डेब्ट्स नाहीच आहे, डेटर्स, डेटर्स आणि क्रेडिटर्स कंबाइंड आहे. चला 2 ऍडजस्टमेंट्स आहेत का 3 आहेत, 2, एक एफबीडी एक आरडीडी, म्हणून मी 2 टिक्स केल्यात. ऑलराइट, व्हॉट इज नेक्स्ट, पुढचं ही सायली. अलर्ट आलाय, अलर्ट. अलर्ट काय आहे, तुम्ही ऑर्डर चेंज करा, ऑर्डर चेंज करा. बरोबर त्यांनी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे खाली टाकलं बघा. पहिले आरडीडी ची ऍडजस्टमेंट दिली आणि आता डिसऑनर. तुम्हाला काय करायचंय, पहिले डिसऑनर करायचंय आणि मग आरडीडी कॅल्क्युलेट करायचे. प्लीज. काय सम्राट, काही इन्स्ट्रक्शन चालू आहेत बाळा इथं, काय इन्स्ट्रक्शन देतोय मी. पहिले डिसऑनर, फर्स्ट इज डिसऑनर. फर्स्ट मी आपण काय करणार, वी आर गोइंग टू चेंज द सिक्वेन्स ऑफ दिस ऍडजस्टमेंट. So this is 5 number, this is 6 number. We are going to carry out this dishonor adjustment first and then later this RDD adjustment. Otherwise your calculations are going to be wrong. नाहीतर ती कॅल्क्युलेशन चुकणार. चला डिसऑनर काय कुठे कुठे हिट होणार, बिल्स रिसिवेबल, बिल्स रिसिवेबल वर ते वर आहे, बिल्स रिसिवेबल आणि डेटर्स. डेटर्सला आता 3 ऍडजस्टमेंट झाल्या. ऑलराइट, चला नेक्स्ट फिनिश. ऑलराइट, आपण काय करतो, फॉर्मॅट इज ऑलरेडी रेडी. चला फॉर्मॅट रेडी आहे का नाही चेक करा. माय फॉर्मॅट इज रेडी. आता मी तो आपला जो फॉर्मॅट आहे तोही काढून टाकलाय, पण यू कॅन कंटिन्यू विथ इट. आपला फॉर्मॅट काय आहे, डेटर्सचा आणि बॅड डेब्ट्सचा. आणि डेटर्सला त्या दोन्ही ऍडजस्टमेंट्स आहेत, पण मी ते फॉर्मॅट का काढला, कारण डिसऑनर वगैरे येत आहे म्हणून मी तो फॉर्मॅट काढून टाकला. पण आपल्या इन द बॅक ऑफ अवर माइंड दॅट फॉर्मॅट इज देअर. बरोबर आहे. मग आता आपण काय करणार आहोत, जेव्हा डेटर्स येईल तेव्हा ती जागा तेवढ्या सोडून देऊ. चलो सगळ्यांचा रेडी आहे का बघा. डेट टाकली, डेट इन द बुक्स ऑफ सुचेता, मेसर्स सुचेता अँड गायत्री. मेसर्स सुचेता, हा मेसर्स आहे. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हे तुम्ही लिहिताय ना. चला ठीक आहे, सुचेता आणि गायत्री लिहिलं तर, आणि मी कसं लिहिलंय अँड, ह्याला कमर्शियल अँड म्हणतात, चालतो, पण शक्यतो AND करा. सुचेता अँड गायत्री, मेसर्स.
देन ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, अकाउंट फुल स्पेलिंग पाहिजे. नंतर मार्च नंतर कॉमा हवा, दॅट इज कंपल्सरी. एवढं बारीक सारीक मी बघणार. हो चलो लेट अस स्टार्ट विथ इट. परचेस आणि सेल. येस समृद्धी, यातला परचेस कुठला आहे आणि सेल कुठला आहे? किती किती ते काय आहे? परचेस इज 65,000 आणि 1,85,000 इज कारण त्या क्रोनॉलॉजिकल ऑर्डर मध्ये आहे म्हणून. काय हो, त्या क्रोनॉलॉजिकल ऑर्डर मध्ये आहे. मी उलट केलं, सेल अँड परचेस. आता बोल, आता व्हॉट इज सेल आणि व्हॉट इज परचेस? मी काय म्हणतोय, आय एम गोइंग टू चेंज दिस क्रोनॉलॉजिकल ऑर्डर. सेल्स अँड परचेस. आता परचेस कुठलं आणि सेल कुठलं? काय सही? सही सेल अँड परचेस. मी ह्याचं वर्डिंग बदललंय. आता यातला सेल कुठला आणि परचेस कुठला आहे? दोन फिगर्स आहेत. बोला. जे परचेस जे डेबिट आहेत ते आणि जे क्रेडिटला आहे ते दिस इज रूल. दिस इज रूल. ते तुला चेंज करून तुझी टेस्ट घेणार आहेत. ते चेंज करणार आहे. त्यांना माहिती आहे मुलं काय करतायत, क्रोनॉलॉजिकल ऑर्डर प्रमाणे पोस्ट करतायत. बोर्ड फार हुशार आहे, ते बरोबर ऑर्डर बदलून टाकतात की जवळपास 50% मुलं चुकली. चला घ्या परचेसेस. कुठे पोस्ट करणार? घ्या डेबिटला. कोणाच्या? ट्रेडिंगच्या वरती एक लाईन ओपन. हे आपल्याला ब्लँक सोडायचे, राईट? एक लाईन वरती ब्लँक सोडायचे. परचेसेस ओपनिंग स्टॉक साठी. देन सेल्स. सेल्स पण बुक करून टाकूया. सेल्स कुठे बुक करणार आपण? पण मी एक लाईन सोडली मध्ये, बरोबर आहे ना? येस, सेल्सला पण स्टँडिंग इन्स्ट्रक्शन आहे. इनर आणि एक लाईन बुक करायचे. आपली स्टँडिंग इन्स्ट्रक्शन आहे. परचेस सेल दोन्ही इनरला आणि एक स्टँडिंग इन्स्ट्रक्शन प्रमाणे आपण एक एक लाईन बुक केली. वर्क्स मॅनेजर हे पण, अरे हा तर सम नंबर 1 आहे. आपण जो केला होता सम नंबर 1 तो आहे हा. काय आठवतोय का बघा? त्यात पण बरोबर ह्याच ऑर्डरने होतं. वर्क्स मॅनेजर सॅलरी. काय वर्क्स मॅनेजर? आतिश, वर्क्स मॅनेजर म्हणजे कोण? वर्क्स म्हणजे काय? काय बोला आदित्य. वर्क्स मॅनेजर. येस, कुठे टाकणार? ट्रेडिंग डेबिट. का? वाय ट्रेडिंग? वर्क्स. येस, वर्क्स. वर्क्स मीन्स फॅक्टरी. वर्क्स मीन्स फॅक्टरी. चला ट्रेडिंगच्या डेबिटला इनर आउटर. आउटर काहीच गरज नाही. इतकं सिंपल झालं बघा. सो सिंपल. वर्क्स मॅनेजर सॅलरी ट्रेडिंगची डेबिट साईड. वर्क्स मॅनेजर सॅलरी ट्रेडिंगची डेबिट साईड. किती अमाऊंट आहे? 2,300 आउटरला. वर्क्स मॅनेजर सॅलरी कुठे घेतली आहेस? मधलं एकही मिस नाही करायचंय. चला आता घेऊन टाक ट्रेडिंगची डेबिट साईड, राईट? चलो कॅपिटल्स. कॅपिटल्स कुठे घेतल्या? नाही तर डायरेक्ट सुद्धा लिहिलं तरी चालतं. तिचं म्हणणं इथं हे बघा असं लिहिलं तर चालेल ना, है ना? बस म्हणजे एक वर्ड वाचला, टाइम वाचलं. व्हेरी गुड. बघा गुड सजेशन. पहिले पार्टनर्स कॅपिटल लिहा, मग सुचेतास कॅपिटल लिहा. त्यापेक्षा पार्टनर्स कॅपिटल उडवून टाका. डायरेक्ट सुचेतास कॅपिटल, गायत्रीज कॅपिटल. येस. आणि 5 लाईन्स बुक करा दोघींकडे. एक लाईन मी बुक केली आहे, पण अशा 3-4 लाईन सुद्धा लागू शकतात. ऑलराईट. येस बोला. कुठलं? येस, ट्रेडिंग. ओपनिंग स्टॉक. आपण जागा सोडली ओपनिंग स्टॉक साठी. ट्रेडिंगची डेबिट साईड ओपनिंग स्टॉक घेऊन टाका. एक लाईन ब्लँक सोडली आहे त्याच्यासाठी, राईट? ओपनिंग स्टॉक. ईशा. येस. नंतर डेटर्स आणि क्रेडिटर्स. यातले डेटर्स कुठले आणि क्रेडिटर्स कुठले? तन्मय, अवंतिका. डेटर्स कुठला, क्रेडिटर्स कुठला? सही. 47,500 तो पहिला आहे म्हणून. डेटर्स इज ऑलवेज ॲज अ डेबिट बॅलन्स अँड क्रेडिटर्स इज ऑलवेज ॲज क्रेडिट बॅलन्स. म्हणून हे क्रेडिटर्स आहेत, हे डेटर्स आहेत, राईट?
त्यांनी ऑर्डर बदलली तरी तुम्हाला प्रॉब्लेम यायला नाही पाहिजे. चला डेटर्सला आपल्याला अरे ऍडजस्टमेंट गेल्या 3, डेटर्सला 3 ऍडजस्टमेंट्स आहेत राईट. येस. मग आता काय करूया आपण, 3 ऍडजस्टमेंट मीन्स 6 लाईन्स, एक ऍडजस्टमेंटला 2 लाईन. दिस इज अवर रेशो. सो अकॉर्डिंगली बघा मी लिहून टाकलंय डेटर्स आणि क्रेडिटर्स दोन्ही पोस्टिंग करून टाकलं. डेटर्स असेटला आणि क्रेडिटर्स लायबिलिटीला. डेटर्स असेटला, क्रेडिटर्स लायबिलिटीला. आणि त्याप्रमाणे 3 ऍडजस्टमेंट्स आहेत, त्याचे 3 ऍडजस्टमेंटचे 3 लाईन्स ड्रॉ केले, म्हणजे लाईन्स बुक केले. गुडविल असेट, फिक्स असेट, वेजेस अँड सॅलरी. अच्छा बिल रिसिवेबल ऍडजस्टमेंट आहे. ओके थँक्यू. वेजेस अँड सॅलरी इथं नव्हतं ना काही, वेजेस अँड सॅलरी आउटस्टँडिंग. नॉर्मली आता तुम्हाला कळायला लागेल बघा कुणाला ऍडजस्टमेंट्स असतात. चला वेजेस अँड सॅलरी. ट्रेडिंग का ट्रेडिंग, वाय नॉट प्रॉफिट लॉस. वेजेस पहिला वर्ड आहे, फर्स्ट वर्ड प्रमाणे आपण पोस्टिंग करतो. चला घेऊन टाका मग हे आउटरला, कारण त्याला ऍडजस्टमेंट नाही. टू वेजेस अँड सॅलरी 4000. टू वेजेस अँड सॅलरी 4000. डन. येस व्हेरी गुड. बघा जमायला लागलं. नेक्स्ट बिल्स रिसिवेबल. कुठे टाकणार बिल्स रिसिवेबल, असेटला. इनर आउटर, इनर. इनर त्याला ऍडजस्टमेंट आहे. कुठे लिहिणार, डेटर्सच्या खाली. ही जी जागा सोडली आहे तिथं ओव्हर हिअर. मी मध्ये अजून एखादी लाईन ब्लँक सोडली आहे, पण यू कॅन राईट इट राईट ओव्हर हिअर, शुडंट बी अ प्रॉब्लेम. बिल्स रिसिवेबल 1 लाईन बुक. इनरला घेतलंय 1 लाईन. बळा सई तू माझ्यावर आहेस का, मी थोडासा फास्ट चाललोय, तुला कुठे अडचण आहे तर मला लगेच विचार. बिल्स रिसिवेबल 22,000. डन. नेक्स्ट बिल्स पेएबल बरोबर अपोजिट साइडला, म्हणजे कुठं, लायबिलिटी. इनर आउटर, आउटर. चला जाऊन द्या आउटरला. बिल्स पेएबल. बिल्स पेएबल क्रेडिटर्सच्याच खाली. बिल्स पेएबल. नेक्स्ट डिस्काउंट. रूल ऑफ डिक. काय रूल ऑफ डिक श्रावणी, DIC काय आहे, बरोबर आहे. रूल इज पोस्ट ॲज इट इज, पण DIC काय आहे, व्हॉट इज डिक, डिस्काउंट, इंटरेस्ट, कमिशन. पोस्ट ॲज इट इज याचा अर्थ काय. मग आता ह्याला कुठे पोस्ट करणार, क्रेडिटला. ऑल राईट. चला क्रेडिट कुठे स्टार्ट होणार. आता आपल्याला काय करावं लागेल, आपण काउंट करूया. हाऊ मेनी लाईन्स वी हॅव टू कीप बुक फॉर ट्रेडिंग अकाउंट. कस्टम ड्युटी ट्रेडिंग. अनप्रोडक्टिव्ह वेजेस इज नॉट ट्रेडिंग. 1 आणि +3 4 लाईन्स पाहिजेत. मिनिमम 4 लाईन्स इथून बुक करा आणि देन डिस्काउंट बुक करून टाकूया. मोटिव्ह सॉरी माय मिस्टेक. मोटिव्ह पॉवर म्हणजे 2 आणि 1 3 5 लाईन्स पाहिजेत. 5 to 6 लाईन्स यू हॅव टू कीप ब्लॉक फॉर क्लोजिंग ऑफ ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंट क्लोज करण्यासाठी आपल्याला तेवढ्या लाईन्स पाहिजेत. आणि मग रिमेनिंग जे आहे डिस्काउंट ते आपण लिहिणार. डिस्काउंट रिसिव्ड आहे, क्रेडिट आहे, म्हणजे तो डिस्काउंट रिसिव्ड आहे. काय, येस डिस्काउंट ऑन क्रेडिट साइड. कुठे लिहिणार आहे, प्रॉफिट लॉस क्रेडिट साइड. हा बोला. क्रेडिटच्या लाईन मध्ये म्हणजे आउटरला इनरला लिहिलंय. हा तेवढं चालतं. ग्रॉस प्रॉफिट खाली लिहायला लागेल, बाकी काही नाही. तेवढं चालतं, पण शक्यतो परफेक्शन ठेवा. त्यांना माहिती आहे तुम्ही स्टुडंट आहात. ओके चला. मोटिव्ह पॉवर इनरला आहे. मोटिव्ह पॉवर 3 लाईन्स आपल्याला, म्हणजे आपण थोडंसं मागं पुढे होऊ शकेल. हे बघा, जर सपोज तुमच्या लाईन्स काउंट करताना चुकला तर तुम्ही जो ग्रॉस प्रॉफिट आपण इथं लिहिणार आहोत त्याच्या आधी तो खाली लिहिला तरी चालतो, पण दॅट इज नॉट अ प्रॅक्टिस. एक्सेप्शन्स आर अलाउड. हे फक्त एक्सेप्शन म्हणून ठेवा की कधीतरी तुम्ही ग्रॉस प्रॉफिट इथं खाली लिहिणार, दरवेळेला खाली नाही लिहायचं आहे. ऑलराईट चला, पहिले काय लिहिणार, मोटिव्ह पॉवर कुठे टाकणार. येस मोटिव्ह पॉवर समृद्धी
ट्रेडिंग इनर आउटर, इनर कारण त्याला ऍडजस्टमेंट आहे. तू कुठे घेतलाय? ओके. मोटिव्ह पॉवर डन. 1350. What is next? Custom duty. Custom duty is also trading account. Why? What is custom duty? Custom duty is a duty paid on imports of the goods. Material जेव्हा तुम्ही import करता तेव्हा custom duty pay करता. So therefore it is, this is direct expense. चला custom duty trading ला लेणार आपण मोटिव्ह पॉवरच्या खाली. custom duty मोटिव्ह पॉवरच्या खाली. custom duty 1500. काय धनश्री माझ्या बरोबर आहे का? नेक्स्ट इंटरेस्ट रूल ऑफ डिक परत येणार आहे का? काय श्रावणी? इंटरेस्ट रूल ऑफ डिक पोस्ट ॲज इट इज. मग डेबिटला करणार का क्रेडिटला करणार? काय समृद्धी? इंटरेस्ट क्रेडिट. वाय? कारण ते क्रेडिट मध्ये आहे. दिस इज क्रेडिट साइड, दिस इज डेबिट साइड. ऑलराईट. चला इथं आपण डिस्काउंटच्या खाली बिलो डिस्काउंट इंटरेस्ट बुक करून टाकूया. एक लाईन सोडून केली तरी चालेल आणि नाही सोडली तरी चालेल. पण एक बेटर काय आहे की बघा ना, अशा मस्त दिसतं, एलिगंट दिसतं, तुमचा लुक मस्त दिसतो एक एक लाईन सोडलात तर. पण त्याने तुमचा हे विड्थ वाढते, लेंदी होतो तो प्रॉफिट लॉस. चला अनप्रोडक्टिव्ह वेजेस. हे वेजेस आहेत पण ते अनप्रोडक्टिव्ह आहेत. अनप्रोडक्टिव्ह म्हणजे जे ऑफिसमध्ये काही वेजेस करावे लागतात. काहीतरी ऑफिसचं काम केलं, फायली विली उचलून कुठेतरी रेकॉर्ड रूम मध्ये नेऊन ठेवल्या, दॅट इज अनप्रोडक्टिव्ह वेजेस. कारण त्या वर्करला सांगितलं तुम्ही ये रे बाबा इकडे, हे घेऊन जरा तिकडे सगळं, कारण वजन होतं खूप आणि ते लोक असतात तयार. सगळे 3-4 जण आले, त्यांनी सगळं तुमचं रेकॉर्ड जे आहे फायनान्सचं ते सगळं उचललं आणि रेकॉर्ड रूम मध्ये नेऊन ठेवलं. त्यांना पैसे द्यावे लागले. त्याला काय म्हणणार? अनप्रोडक्टिव्ह. प्रोडक्शनचा संबंध नाहीये. मग हे फॅक्टरीमध्ये काम करतायत नाही, म्हणजे हे वेजेस फॅक्टरीमध्ये येणार नाहीत. कुठे येणार? प्रॉफिट अँड लॉस. म्हणजे हे दिस इज वन ऑफ द एक्सेप्शन. अनप्रोडक्टिव्ह एक्सपेन्सेस, अनप्रोडक्टिव्ह वेजेस आपण प्रॉफिट अँड लॉसला घेणार आहोत. मी डिस्काउंटच्या वरती एक लाईनला घेऊन टाकलंय. तुम्हाला पाहिजे तर डिस्काउंटला लिहिलं तरी चालेल, डिस्काउंटच्या लाईन मध्ये. राईट? अनप्रोडक्टिव्ह वेजेस. नेक्स्ट ऑडिट फी कुठे टाकणार? मला नाही आयडिया. ही लँग्वेज झाली पहिलीतली. हा काय कुठं? वेअर? P&L डेबिट साइड. ऑडिट फी. ऑडिट म्हणजे तुमचं बुक्स ऑफ अकाउंट्स चेक होत आहेत. ते कोण करतं? ऑडिटर्स. ते कुठे काम करतात? ऑफिसमध्ये. सो ऑफिस बिलॉंग्स टू प्रॉफिट लॉस. काय रे तू काय करत नाहीये? झालंय. चलो ऑडिट फी इज डन. नंतर रेंट, P&L इनर आउटर. आउटर रेंट आउटरला झाला. चला पुढं. कन्व्हेन्स. यस धनश्री अगेन. व्हॉट इज कन्व्हेन्स? तुम्ही जे सिटीमध्ये ट्रॅव्हलिंग करता त्याला कन्व्हेन्स म्हणतात. आणि बिटवीन सिटी करता म्हणजे इथून मुंबईला गेले तर त्याला ट्रॅव्हलिंग म्हणणार. आणि इनसाइड पुढे म्हणजे तुम्ही PMTने हिंडताय किंवा रिक्षाने हिंडताय किंवा स्वतःच्या गाडीने हिंडताय, ऑफिसच्या कामासाठी फिरण्यासाठी नाही, तर त्याला कन्व्हेन्स म्हणणार. आणि जर पर्सनल यूज साठी गेला तर ड्रॉइंग. ड्रॉइंग ते केलंय तुम्ही ट्रॅव्हलिंग मध्ये, परवाच्या सम मध्ये केलंय आपण ट्रॅव्हलिंग मधनं मायनस. ऑलराईट. कन्व्हेन्स कुठे? इनर आउटर. आउटरला पण प्रॉफिट अँड लॉसला. डन. कन्व्हेन्स इज ऑल्सो वन आफ्टर अनदर. एक 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 सरळ स्ट्रेट फॉरवर्ड आहे. वा असा सम आला पाहिजे. मस्त सोपा स्मूथ चाललंय सगळं. गुडविल. व्हॉट इज गुडविल? द मॉनेटरी व्हॅल्यू. आता मी व्हॉट इज गुडविल म्हणतोय म्हणजे काय आहे? दिस इज मोस्ट पॉप्युलर, मोस्ट कॉमन क्वेश्चन अंडर क्वेश्चन. हे आन्सरिंग वन सेंटेन्स. व्हॉट इज गुडविल? मॉनेटरी व्हॅल्यू ऑफ नेम अँड फेम इज गुडविल. काय म्हणलं मी? अरे एखाद दोनच बोलतायत सगळे. ऑल. मॉनेटरी व्हॅल्यू ऑफ नेम अँड फेम इज गुडविल. मी का तुमच्याकडनं ही वधवून घेतलीये?
कारण हा 101% क्वेश्चन आहे. मोस्ट हायली लाईकली क्वेश्चन अंडर. मी तुम्हाला सांगतो 2 क्वेश्चन्स ऑब्जेक्टिव्ह टाईप मध्ये तुम्हाला 2 टाईप हे त्रास देणार आहेत. त्यातला आन्सर इन 1 सेंटेन्स आणि दुसरा कॅल्क्युलेट द फॉलोइंग. याची सगळ्यात जास्त प्रॅक्टिस आणि मी तुम्हाला सतत रिमाइंड करून देतोय की कुठले क्वेश्चन्स अंडर आन्सर इन 1 सेंटेन्स येणार. त्यातला हा एक आहे गुडविल. चलो, गुडविल काय आहे? फिक्स असेट आहे, म्हणजेच असेट आहे. येस, बिल्स पेबल आणि क्रेडिटर्सची अमाऊंट ही घे. क्रेडिटर्स 35,000, बिल्स पेबल 27,300 आणि गुडविल इज 25,000. गुडविलला ऍडजस्टमेंट नाही, चालेल, काही प्रॉब्लेम नाही. इथे जागा नसेल आणि खाली लिहिलं तरी चालेल. पण कशाला खाली? तुझ्याकडे आहे ना जागा. बिल्डिंग लिहिलं ना, इथं लिहि ना, इथं राहू दे. आता खाली खाडो पण नाही करायची, जे लिहिलं ते लिहिलं. चला, गुडविल. देन कॉपीराइट्स. कॉपीराइट इज ऑल्सो अ काइंड ऑफ राईट, म्हणजे असेट. गुडविल सारखेच आहेत ते, पण गुडविल इज डिफरंट, कॉपीराइट इज डिफरंट. म्हणजे माझी बुक्स आहेत, म्हणजे माझ्याकडे त्याचे कॉपीराइट्स आहेत, राईट. आय हॅव गॉट दॅट कॉपीराइट्स, सो दॅट इज माय असेट. चला, आणि ती सुद्धा आपण वरच्या साईडला फिक्स असेट म्हणून ट्रीट करणार. याला इंटँजिबल असेट्स असं म्हणतात. गुडविल अँड कॉपीराइट इज इंटँजिबल असेट. टँजिबल आणि इंटँजिबल असे फिक्स असेटचे 2 पार्ट पडतात. हे का सांगतोय मी तुम्हाला सगळं? ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन्स. कॉपीराइट इज अन इंटँजिबल असेट, गुडविल इज इंटँजिबल. यू कॅनॉट टच. मी तुला 500 रुपये देतो, मला पुण्यात कुठे तुला गुडविल विकत मिळते का बघ. आहे कोणी शॉप विकतोय कोणी? चल, लिटर्स मध्ये नाही तर मीटर्स मध्ये घेऊन ये, किलोमीटर्स मध्ये, केजीज मध्ये कुठे आहे का? नाही. सो इट इज इंटँजिबल, यू कॅनॉट टच इट. चला, नेक्स्ट. बिल्डिंग इज टँजिबल और इंटँजिबल? टँजिबल. टँजिबल मीन्स व्हॉट? विच वी कॅन टच. चलो, बिल्डिंग आपल्याला परत फिक्स असेट मध्ये घेऊन जायचंय आणि त्याला इनरला टाकायचंय, कारण त्याला ऍडजस्टमेंट आहे, राईट. बिल्डिंग 88,000 डन. पार्टनर, दॅट इज सुचेताज लोन. पार्टनर असेल तरी सुद्धा ती लायबिलिटीज आहे. लायबिलिटीला पोस्ट करणार. खालच्या साईडला सुचेताज लोन, right over here, right at the bottom. Sucheta's loan done. Next, investment. पण सुचेताचं लोन अमाउंट कुठे आहे? 6150. इट इज ऑन द क्रेडिट साइड, राईट. बरोबर, ती सुद्धा इंडिकेट करतो तुम्हाला. डेबिट ऑल एक्सपेन्स किंवा असेट आणि क्रेडिट ऑल इन्कम किंवा लायबिलिटी. हे एक मेन बायफर्केशन लक्षात ठेवा, त्याने आणखीन सोपं जातं. म्हणजे डेबिट आहे का क्रेडिट आहे ना, त्यावरनं पण तुम्हाला ते समजू शकतं. ऑलराईट, पुढे इन्व्हेस्टमेंट. असेट आहे, लायबिलिटी आहे. धनश्री, इन्व्हेस्टमेंट ऐकून येते. लायबिलिटी. अरे बाबा नो, कसं काय रे बाबा, मी इथं म्हणतोय ना डेबिट आहे. जर डेबिट असेल तर ती लायबिलिटी होऊच शकत नाही, ती डेबिटच्या कॉलम मध्ये आहे. डेबिट म्हणजे आयदर एक्सपेन्स नंतर असेट. एक्सपेन्स म्हणजे त्याचा यूज एका वर्षात संपणार. म्हणजे तुम्ही जे इन्व्हेस्टमेंट दिलेत, बस घेऊन टाक बाबा, परत मी मागणारच नाही. असं आहे, इन्व्हेस्टमेंट तुम्हाला परत पैसे मिळणारच नाही आहेत का? मिळणार आहेत परत, म्हणजे रिसिवेबल आहे. तो तर केवढा जोरात ओरडतोय, मिळणार ना हो सर, असं काय? मग काय आहे यार, म्हणजे मिळणार म्हणजे काय? ती असेट आहे. येस, जस्ट लाईक डिपॉझिट. आपण डिपॉझिट दिलं तर ते आपल्याला परत मिळणार आहे. ऑल राईट, इट इज नॉट एन इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट मी वरच्या साईडला लिहिला. हा, येस येस. Sucheta's loan है, loan. This partnership firm has taken loan from partner itself, so we have to repay that. They repay. कारण त्याला क्रेडिट बॅलन्स असतो लोनला, कारण यू हॅव रिसिव्ड मनी फ्रॉम सुचेता. म्हणून सुचेताज लोन क्रेडिट मध्ये असतं. लोन नॉर्मली लायबिलिटी ना क्रेडिट बॅलन्स असतो. चलो, सो इन्व्हेस्टमेंट मी कुठे टाकलाय? इन्व्हेस्टमेंट तो पण क्लासला आलाय.
हा, बोर्डाच्या एक्झामला पाठवून देऊ त्याला. इन्व्हेस्टमेंट आपण असेट्स मध्ये घेतलेत, राईट. इन्व्हेस्टमेंट. नंतर कॅश ॲट बँक, असेट. कुठे? खालच्या साईडला. आता इथे जागा जिथं आहे तिथं कॅश ॲट बँक चिकटवून टाकू. कॅश ॲट बँक राईट ॲट द बॉटम, किंवा वर खाली लिहिलं तरी त्याचा काही एवढा प्रॉब्लेम येत नाही. कॅश ॲट बँक डन. ऑल पोस्टिंग ऑफ डेबिट साइड इज ओव्हर नाउ. नाही, सगळंच झालं. इथे डेबिट साइड वगैरे काहीच नाही. वाव, वी हॅव फिनिश इट वेल विद इन द टाइम. चला आता ऍडजस्टमेंट्स. चला पहिली ऍडजस्टमेंट, ईशा. स्टॉक एज ऑन 31 व्हॅल्यूड ॲट दिस. सही. आणि चला सही. एक मिनिट, हा ऐकू दे मला, बोल मोठ्यांदी. परफेक्ट. चला ट्रेडिंगचे क्रेडिट साइड आणि बॅलन्स शीटचे असेट साइड, राईट. घेऊन टाका ट्रेडिंगची क्रेडिट आणि बॅलन्स शीटची असेट साइड. ट्रेडिंगची क्रेडिट जेव्हा तुम्ही बुक करणार तेव्हा कमीत कमी 3 लाईन सोडा, आणि जेवढ्या मॅक्झिमम खाली तुम्हाला बुक करता येईल तेवढ्या खाली बुक करा. आणि याचं सेकंड पोस्टिंग लगेच आपण असेटला इकडे घेऊन टाकणार, राईट. करस्पॉन्डिंग पोस्टिंग घ्या. क्लोजिंग स्टॉक, ट्रेडिंगची क्रेडिट साइड, क्लोजिंग स्टॉक, ट्रेडिंगची क्रेडिट साइड, अँड देन तेच आपण पोस्टिंग केलं असेटला खालच्या साईडला. गुड्स कॉस्टिंग ₹3000 डिस्ट्रीब्यूट एज अ फ्री सॅम्पल ऑफलाईन आदित्य. बरोबर, दिस इज ऍडव्हर्टाइजमेंट. आणि इफेक्ट सांग. अजून हा ग्रुप कुठला आहे? गुड्स. मग काय एक साइड कन्फर्म आहे. कुठे? ट्रेडिंग क्रेडिट. काय लिहिणार? बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड एज अ फ्री सॅम्पल. चला ट्रेडिंगची क्रेडिट साइड, बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड एज अ फ्री सॅम्पल, पण ते क्लोजिंग स्टॉकच्या वरती, किंवा बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड एवढं पण चालेल. बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड. आणि याचा सेकंड इफेक्ट कुठे घेणार? हे काय आहे? कशाला? मला काय हाऊस आहे सोशल वर्कची? ऍडव्हर्टाइजमेंट. P&L ला, P&L ला खालच्या साईडला, इथून इथं इकडं मी डिस्ट्रीब्यूट केले गुड्स क्रेडिटला, आणि त्याचा लगेच सेकंड इफेक्ट प्रॉफिट लॉसच्या डेबिटला, इकडनं इकडं. आणि हे 2 इफेक्ट तुमचे झाले नाहीत त्याशिवाय आपण पुढे जाणार. एखाद्या वेळेला 3 इफेक्ट सुद्धा होणार आहेत. हे सही कळली तुला? ही ऍडजस्टमेंट गुड्स डिस्ट्रीब्युटेड एज अ फ्री सॅम्पल क्रेडिटला आणि ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस मध्ये डेबिटला. नेक्स्ट, मोटिव्ह पॉवर इन्क्लूड सम्राट. मोटिव्ह पॉवर इन्क्लूड ₹500 पेड फॉर डिपॉझिट ऑफ पॉवर मीटर. बोला. अरे झाले बाबा ही एडजस्टमेंट. मैं कहा हूं? अशा स्टाईलला तू बघतोय माझ्याकडे, काही समजतच नाही मला. हा चला बोला. मोटिव्ह पॉवर मध्ये ऍड. बरोबर बोलतोय तो. काय सायली? लेस मोटिव्ह पॉवर. आणि सेकंड इफेक्ट कुठे? डेटर्स मध्ये. तिचं पण नाही. बरोबर आहे काय? आधी ती असेटला काय लिहिणार? सेपरेट लाईन आयटम. असेटला किती? हा, याचं सेपरेट लाईन आयटम. हे डिपॉझिट आहे. डिपॉझिट आता पण कुठे नाहीच आहे. मग एक सेपरेट लाईन आयटम येणार, डिपॉझिट ऑफ पॉवर मीटर. चला करा. पहिले आधी फर्स्ट थिंग फर्स्ट, आपण पहिले मोटिव्ह पॉवर मधनं मायनस करून टाकूया. लेट अस डिडक्ट इट फ्रॉम मोटिव्ह पॉवर. कारण ते एक्सपेन्स नाहीये, डिपॉझिट आहे. परत येणार आहेत पैसे. हा, आणि ते तुम्ही एक्सपेन्स म्हणून ट्रीट करताय. डेफिनेटली एरर ऑफ प्रिन्सिपल. इट इज नॉट अन एक्सपेन्सेस. मनी इज गोइंग टू रिसीव बॅक टू यू. सो दिस इज नॉट एक्सपेन्स. आणि ते नेमके ह्याच्यात इन्क्लूड झालेत म्हणून ते आपण डिडक्ट केले. व्हेरी गुड क्वेश्चन. मायनस का करताय? कोणी विचारला नाही. बरोबर नवीनच विचार, तीच विचारू शकते. येस. सो मायनस 500 आउटरला काढलाय. आणि याचा सेकंड इफेक्ट, मी बॅलन्स शीटला सेपरेट लाईन आयटम, याला लाईन आयटम म्हणतात. दिस इज कॉल्ड एज लाईन आयटम. मी मोटिव्ह पॉवर डिपॉझिट हे अशा पद्धतीने असेटला लिहून टाकणार. मोटिव्ह पॉवर लिहिला का? व्हेरी गुड. वा वा, व्हेरी गुड, फर्स्ट क्लास. गुड गुड गुड. मोटिव्ह पॉवर डिपॉझिट 500 डन. येस. व्हॉट इज नेक्स्ट? डिप्रिशिएट बिल्डिंग.
डिप्रिशिएट किती आहे? 4400. कुठे? बिल्डिंग मधनं 4400. आणि किती आउटरला आलं? 83,600. आणि त्याचा सेकंड इफेक्ट कुठे? P&L ला एक सेपरेट लाईन आयटम इकडनं इकडं. पहिले बिल्डिंग मधनं लेस डिप्रिसिएशन मायनस करा, बिल्डिंग मधनं लेस डिप्रिसिएशन मायनस करा, आणि हेच डिप्रिसिएशन आपल्याला इकडं लाईन आयटम म्हणून घेऊन या प्रॉफिट अँड लॉसला. हा, ही ऍडजस्टमेंट आहे, ही तुमची ब्रेड अँड बटर ऍडजस्टमेंट आहे. आउटस्टँडिंग, डिप्रिसिएशन आणि प्रीपेड. वाय आय एम कॉलिंग दिस एज अ ब्रेड अँड बटर? इझी पेक्षा ह्या तुम्हाला येणारच, ह्या ऍडजस्टमेंट तुम्हाला येणारच, ह्या आहेतच. याचे तर मार्क्स पॉकेट करा, मग पुढचं बघू बाकीच्या. दुसरी ऍडजस्टमेंट, दुसरा ग्रुप आहे गुड्सचा. म्हणजे 3 पैकी एक ही या 3 पैकी 2 किंवा या 5 पैकी 3. क्लोजिंग स्टॉक तर असणारच, आउटस्टँडिंग, प्रीपेड आणि ही बॅड डेब्ट्स एक आणि डिप्रिसिएशन. या 4 पैकी 2, ह्या 4 पैकी 2 येणार, म्हणून मी यांना ब्रेड अँड बटर म्हणतो. आणि मग एक राहिलेली गुड्स, आणि मग अदर पैकी कुठलीही त्यात नाही स्पेसिफिकेशन करता येणार. म्हणजे मी तुम्हाला अनालिसिस कसं दिलाय हे तुम्हाला कळते का बघा. त्याप्रमाणे प्रिपरेशन्स करा. कॉन्सन्ट्रेशन ह्या तर तुम्हाला आल्याच पाहिजेत. आणि माझं तर टार्गेट आहे तुम्हाला 12 आउट ऑफ 12, नथिंग लेस दॅन 12. याच्यात 12 मार्क पडलेच पाहिजेत, कारण हा सगळ्यात सोपा टॉपिक आहे. अख्ख्या 12th मधला सगळ्यात सोपा टॉपिक आपण करतोय. आणि ज्यांना तो डिफिकल्ट वाटत असेल, मग पुढचा विचार करा काय डिफिकल्ट आहे. कारण एनपीसी मध्ये आय हॅव अ डाऊट की आपण एंटायर 12 कमवू शकतो का नाही. आय रिअली हॅव अ डाऊट, कारण तो टफ आहे. आपण तिथं टार्गेट ठेवणार 9चं, 9 आउट ऑफ 12. आणि रेस्ट ऑफ ऑल सगळे सोडायचेच नाहीत. म्हणजे 3 मार्क फक्त आपण सोडले एनपीसी ला, कारण मार्जिन ऑफ एरर आपल्याला ठेवायचं आहे. मार्जिन ऑफ एरर साधारणपणे 5 मार्काचा. म्हणून आपण अबाव 90 साठी जाण्यासाठी पुढचे सगळे 10 मार्क्सचे क्वेश्चन 2 आहेत, 8 मार्क्सचे क्वेश्चन 2 आहेत. ती क्वेश्चन पेपर संपला. कारण मी सांगतो तुम्हाला, ऑब्जेक्टिव्ह मध्ये तुम्ही किती म्हटलात ना तरी परहॅप्स एखादा मार्क तिथे लीक होण्याची शक्यता आहे. तिथे 1 मार्क, एनपीसीचे 3 मार्क, नंतर खालच्या याच्यामध्ये प्रत्येकामध्ये 1-1 हे झाले ना 8 मार्क. टू मेनी लिकेजेस. तरी सुद्धा आपण पुढे जाणार आहोत. आपलं टार्गेट काय? आपल्याला मॉडरेटरला बीट करायचंय. मॉडरेटर कधी येतो पिक्चर मध्ये? 90 अँड अबाव. चलो, कमिंग बॅक. डिप्रिसिएशन झालंय. आता आपल्याला सिक्वेन्स आपण ऑलरेडी इथं मार्क केलंय. पहिले आधी बिल्स रिसिवेबल डिसऑनर. चलो, लेट अस डू दॅट बिल्स रिसिवेबल डिसऑनर. मला ऍडजस्टमेंट तन्मयकडनं हवी आहे. बिल्स रिसिवेबल डिसऑनर कुठे लेस, कुठे ऍड? लेस तर होणारच आहे. कुठं? बिल्स रिसिवेबल मधनं लेस. आणि श्रावणी थांब, समृद्धी, धनश्री, कशी करणार ऍडजस्टमेंट ही? ईशा, हा कशातनं? कुठल्या असेट मधनं? एवढे असेट्स आहेत. रॉंग. डेटर्स मध्ये लेस रॉंग. सन्ड्री डेटर्स मध्ये ऍड, लेस नाही. चला, ओके, ऑल राईट. सो बिल्स रिसिवेबल मधनं मायनस आणि सन्ड्री डेटर्स मध्ये ऍड. करेक्ट. चलो आणि मी खाली केलंय बिल्स रिसिवेबल मधनं पहिले ऍड, आणि फर्स्ट थिंग फर्स्ट डेटर्स मध्ये पहिले ऍड करणार आणि मग बाकीचे ऍडजस्टमेंट. म्हणून आपण ती पोस्टपोन केली. मी काय केलं ईशा? बिल्स रिसिवेबल मध्ये डिसऑनर मायनस आणि डेटर्स मध्ये ऍड डिसऑनर्ड. कशाला असं का केलं? बिल्स रिसिवेबल तुम्हाला हे ना, हे तुम्हाला आता नको. हे आपण ना, हे का? कारण आपल्याला अख्खा एक बिल्स रिसिवेबलचा चॅप्टर कव्हर करायचा आहे. हे जेव्हा आपण रिव्हिजन मध्ये करू ना, तेव्हा मी तुम्हाला याचा आन्सर देतो. बाय द वे, जेव्हा बिल्स रिसिवेबल डिसऑनर होतं तेव्हा तुम्हाला तेवढ्याचे अमाऊंट, बिल्स रिसिवेबलचे अमाऊंट कमी होतात. म्हणजे ते त्या बिलाचे पैसे मिळणार नसतात, म्हणून ते मायनस केलं. आणि ते डेटर्सशी रिलेटेड आहेत, म्हणून डेटर्स तेवढ्याने वाढणार आहेत. म्हणजे तेवढे पैसे डेटर्स कडनं येणं झालं.
रिसिवेबल झालं म्हणून ते ऍड केले. तुम्हाला बिल्स रिसिवेबल म्हणजे जो टॉपिक आहे तो झाल्याशिवाय हे काही कळणार नाही. चलो हे झालं. आता तुम्ही हे असंच धरून चला की बिल्स रिसिवेबल मध्ये मायनस, डेटर्स मध्ये ऍड. डन. ऑलराइट, व्हॉट इज नेक्स्ट? आता नाउ वी आर बॅक टू 5 नंबर. येस, चला. आदित्य ऑफलाईन. एंटायर ऍडजस्टमेंट मला सांगायचे तू. डेटर्स मधनं बॅड डेट्स कुठले मायनस करू? पहिले काय करू? मायनस 2000 पहिले मायनस करा. ओके, इथं मायनस करू. ऑलराइट, नंतर व्हॉट इज नेक्स्ट? त्याला काय म्हणणार आणि याला काय म्हणणार? हे जे 2000 हे फर्दर बॅड डेट्स आणि हे काय? समृद्धी. बरोबर बोलतोय का तो? चला करा आणि मला सांगा. डू इट. ही ऍडजस्टमेंट तुम्ही करायची आणि मला सांगायचे. गुड. चला पटापट कॅल्क्युलेशन्स करा आणि मला सांगा. सगळं हे एंटायर ऍडजस्टमेंट तुम्ही करायचे. सगळे इफेक्ट, दोन्ही इफेक्ट द्यायचे त्याचे. बोथ द इफेक्ट्स, सगळे इफेक्ट द्यायचे. सही, तुला ही ऍडजस्टमेंट माहिती आहे? ही पहिला तुला सिक्वेन्स माहिती आहे कसा असतो? पहिले एफबीडी म्हणजे फर्दर बॅड डेट्स, ते पहिले मायनस का डेटर्स मध्ये. पण आधी जे तुम्ही टोटल ऍड केलेत ना, दॅट फर्स्ट. सगळ्यात पहिले डेटर्स मध्ये. म्हणून मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला कॅल्क्युलेट करायला लावली आहे. पहिले डेटर्स मध्ये तुम्ही जे आता हे दिस ओनर ऍड केलाय ते पहिले ऍड करा आणि मग करा सगळं. ते बघा तिथं मी 51,000 ऍड करून ठेवलेत. सॉरी, 51,000 पहिले ऍड करून घ्या. मग त्यात पहिले एफबीडी मायनस करा. जी अमाऊंट येईल त्याच्यावर आरडीडी कॅल्क्युलेट करा आणि देन बॅड डेट्सला ते ऍडजस्टमेंट करून घ्या. इथं बॅड डेट्स मी नाही आहेत, मी नवीन करणार आहे. एक थांब 2 मिनिटं. रेशो 3:2. व्हॉट इज दॅट? चला ईशा, कॅल्क्युलेशन्स. मला कॅल्क्युलेशन बघायचे. चल समृद्धी. 51,500 मी तुम्हाला रेडीमेड आन्सर दिलेला आहे. आता ऍडजस्टमेंट चेक करा. किती ऍडजस्टमेंट आहे? पहिला 2000 मायनस करा. What is that? 48,000? Yes. Outer column. Okay. Yes, sir. Data's outer column. कसं 43 आहे. 51 तो ऍड इथं ऍड आहे. पहिलं काय करू? काय इकडं लेस इकडं ऍड. चला धनश्री, लेट मी चेक. एफबीडी किती आहे? एफबीडी किती आहे याच्यात? बॅड डेट्स किती आहे? 2000. दॅट इज एफबीडी. त्याला कशाला विचारते? का कन्फर्म करायची नाही गरज? हा बोला. अरे बाबा कसं रे राजा. प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नाही. प्रॅक्टिकल प्रॉब्लेम पुढे 5 नंबर त्याच्यामध्ये मला माहिती. प्रॅक्टिकल प्रॉब्लेम 5. हा याच्यापुढचे प्रॅक्टिकल 5. हा झाला 1 2 3 4 5. हा बघा दिस वी आर डूइंग. आणि हे काय आहे? कॉन्स्टंट पॉवर. इथं हे बघ हे ऍड करून घे. First we add this, then the amount is त्याच्यावर 3% आरडीडी कॅल्क्युलेट कर. चला किती आलं? ओके चला लेट अस चेक. काय कॅल्क्युलेशन समृद्धी? ऍड केलंस एफबीडी. चला आता इथेच करायचं. पुढचं लक्षात ठेव, जागा तुला इथे जास्त सोडायची. 2000 ऍड कर इथं. 2000. आता दोन्ही एकदम करूया.
जाऊ दे आणि सॉरी लेस कर लेस ऍड नाही बरोबर यू आर राईट लेस कर 2000 आणि त्याच्यावर आता ते इथं नको लिहू नको तिथं जागा नाही तू बाहेर माग मायनस करून त्याच्यावर 3% कॅल्क्युलेट कर इथं नाही कॅल्क्युलेशन कर फक्त चलो आता तू पाहता माझं घेऊन टाक घ्या चला हे घ्या चेक करा तुमची कॅल्क्युलेशन करेक्ट आहेत ना पहिले एफबीडी मायनस केलं दॅन आरडीडी कॅल्क्युलेट केलं आणि आउटरला घेऊन आलो आणि त्याचा सेकंड इफेक्ट मी इकडं बॅड डेट्स मध्ये केला धडाधड आपला फॉर्मॅट लिहून टाकला आणि जे नाही त्याला डॅश करून आउटरला घेऊन आलोय मला बॅड डेट्सची फिगर सांगा 3485 आणि इकडं डेटर्सची आउटरची फिगर आहे 48015 इज दॅट करेक्ट काय धनश्री हे आलं का आउटरला याचा सेकंड इफेक्ट इकडे घेतला का याचा सेकंड इफेक्ट 2 बॅड डेट्स त्यामध्ये ऍड एफबीडी नंतर ऍड न्यू आरडीडी ओल्ड आरडीडी फॉर्मॅट सगळा यायचा जे नाही त्याला डॅश करायचं आणि आउटरला घेऊन यायचं ईशा जीपी चेक करूया तुला बुक जीपी ऑलरेडी गिवन आहे हा बघ एवढा जीपी आहे तो तुला वाटेल सांगतोय म्हणजे रॉंग आहे मग कसं बरोबर चला नेक्स्ट व्हॉट इज नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे आता जे इनरचं आहे ते आउटरला घेऊन या ओव्हर हिअर आता इथे जे नाही आहे ते डॅश करा सगळे रिटर्न्स डॅश करून आउटरला घेऊन या इथं पण सेम जे इनर आहे ते आउटरला घेऊन या इनरचा आउटरला चेक करा इनरला पडलंय देन लेट अस क्लोज दिस ट्रेडिंग अकाउंट क्लोज करून टाकूया ग्रॉस प्रॉफिट काढतो 1,15,850 1,15,850 आणि त्याचाच नेट प्रॉफिट मी फक्त आता थोडस हे तुम्ही घरी जाऊन चेक करायचं आहे कॅल्क्युलेशनचा मध्ये वेळ नको घालवायला क्लासचा सो वी आर डुईंग इट अदरवाइज खरं तर तुम्ही हे सगळं करायचं आहे मोठा करतो तुला मागून दिसत नाहीये बाळा हे बघ बर इकडं ऊन सूर्य तिकडे आहे आणि तुला ऊन इकडनं येते मस्त रिफ्लेक्शन म्हणायचे तुला ओके 1,15,000 चला एनपी किती आहे व्हॉट इज द एनपी टोटल करा 1,17,550 आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन 3:2 मध्ये कॅपिटल मध्ये ऍड करून घ्या कॅपिटल आउटरला घेऊन या आणि बॅलन्स शीटची टोटल केली कोणाची 280,815 केतकी करते बरोबर नेट प्रॉफिट ऑल डन राइट नेट प्रॉफिट इज डिस्ट्रीब्युटेड in 3:2 रेशो कंप्लीट क्लोज कर हे घे सगळं रेडीली अवेलेबल दिलंय तुला यू हॅव टू राईट इट इन दिस वे टू नेट प्रॉफिट किंवा टू पार्टनर्स कॅपिटल काही लिहिलं तरी चालतं टू नेट प्रॉफिट सुचेता गायत्री इनाला लिहायचं आहे आउटरला टोटल काढायचे आणि याची टोटल करायची कंप्लीट क्लोजिंग करा त्याशिवाय पुढे जाण्यात काही पॉईंट नाही आणि या क्लोजिंगचे तुम्हाला कमीत कमी 2 मार्क्स आहेत व्हेरी गुड ओके $45 मिनिट्स मध्ये झालंय बघा कारण आपण 10:09 किंवा 10:10 ला सुरू केलं आणि 5 मिनिट्स कमी अजून 10:56 होत आहेत सो 45 मिनिट्स मध्ये आणि आपण एकदम लिथार्जिकली सगळं समजून घेऊन समजावून सांगून म्हणजे डेफिनेटली 35 मिनिट्स मध्ये पॉसिबल आहे घरी जाऊन जेव्हा प्रॅक्टिस कराल ते तुम्ही चेक करा तुम्हाला किती वेळ लागतोय टाइम इज ऑल्सो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट हिअर इनसाइड सो घरी जाऊन चेक करा टायमिंग कारण ही टायमिंग सुद्धा आता तुम्हाला त्या टाइम मध्ये बसवायचं आहे इनसाइड 3 आवर्स मध्ये टोटल 7 क्वेश्चन्स करायचे आहेत त्यामुळे टाइम फार महत्वाचा नॉट मोर दॅन 45 मिनिट्स कुठल्याही परिस्थितीत तुम्ही काय करायचं घरी नाही घरी करताना कुठे वेळ लागतोय आणि हे तर केवढ्या ऍडजस्टमेंट होत्या एवढ्या ऍडजस्टमेंट येतच नाही 5 किंवा 4
लकी असाल तर 4 नाही तर 5. सो पण याचा अर्थ तुम्ही मस्त याच्यावर ओव्हर कॉन्फिडंट राहू नका. डोंट टेक थिंग्स फॉर ग्रांटेड आणि डोंट टेक इट कॅज्युअली. कॅज्युअल अप्रोच ऑलवेज डेंजरस आहे. चलो बॅलन्स शीट मधल्या कॅपिटलच्या आउटरची फिगर्स चेक करा. दोघांच्या चेक करा बरोबर आहे का. एकच तर ऍडिशन आहे, बाकी काही नाहीच आहे ऍडिशन्स, राईट. तो नेट प्रॉफिट तिकडनं इकडे ऍड घेऊन या. नेट प्रॉफिट आपल्याला तिकडनं इकडे ऍड करायचं. फ्रॉम देअर ओव्हर हिअर वी आर गोइंग टू ऍड. आणि आउटरला फिगर घेऊन या. सगळ्या इनरचे आउटर आले ना चेक करा. ऑल इनर्स आउटरला गेलेत ना, आणि मग बॅलन्स शीटची टोटल करा. आणि घरी जाऊन सगळं चेक करा. तुला नाही सांगत आहे मी, बाकीच्यांना सांगतोय. ओके चलो वी विल स्टार्ट विथ ओसी. आपण काल प्रिन्सिपल्स काय 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 सुचेताचं काय यार. सुचेता घरी झोपून बिपून मस्त आराम करत असेल, आणि हे तुम्ही अजूनही तिथंच आहे. टोटल दाखवा. गायत्रीचा आउटरला फिगर ही घ्या. टोटल दाखवा. ही आउटरच्या फिगर लिहिल्या चुकीचं आहे. 3:2 मध्ये इक्वल नाहीये. 2,80,815 राईट. चलो बाय द वे उद्या तुम्हाला सुट्टी आहे. उद्या तुम्हाला सुट्टी आहे, म्हणजे आपण असं करू शकतो की वी कॅन हॅव बोनान्झा. म्हणजे तुम्हाला डबल बोनान्झा इनफॅक्ट, म्हणजे 2 होमवर्क्स. कारण तुम्हाला आज एक सुट्टी आज आणि उद्या. सो वी विल हॅव 2 होमवर्क्स टुमॉरो. एस्पेशली इकॉनॉमिक्सचे तर तुम्हाला येतातच आहे. अकाउंटचे 2 सम्स. फिस्ट तुला बळ येतील ना ऑटोमॅटिक. नाही मी सांगतो ते, मी पाठवतो तुम्हाला. सेकंड करायचं आहे का तर तुम्हाला ते इंटिमेशन येतच राहतं ना. येस चलो. डिस्काउंट आता कसला. चला मला प्रिन्सिपल ऑफ डिव्हिजन ऑफ वर्क तुमच्याकडनं हवाय. व्हॉट इज द प्रिन्सिपल ऑफ डिव्हिजन ऑफ वर्क सेज. अख्खं एंटायर वर्क डिवाइड करायचं आहे. कुठल्या बेसिसवर. त्याचे एफिशियन्सी, कॅपॅबिलिटी, स्किल्स, एज्युकेशन, अजून एक्सपिरियन्स, याच्या बेसिसवर. आणि हे कशासाठी करायचं. वाय नाही बाबा. का गरज काय. आपलं काम डिवाइड करत बसा म्हणजे अजून काम वाढवा. अरे प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी. हॅलो प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी. आणि ती प्रोडक्टिव्हिटी कशी वाढणार. तो एम्प्लॉई काय होतो. स्पेशलाइज होतो. दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज स्पेशलायझेशन. हे तुमच्या बुक मध्ये नाहीये. विच आय एम टेलिंग यू. हे सगळं लक्षात ठेवा. दिस इज कॉल्ड ॲज स्पेशलायझेशन. आणि बिकॉज ऑफ स्पेशलायझेशन काय होतं. प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज होते. म्हणून डिव्हिजन ऑफ वर्क करायचं. नाही तर काय गरज आहे डिव्हिजन ऑफ वर्क करण्याची. ऑल राईट नेक्स्ट मला प्रिन्सिपल ऑफ डिसिप्लिन हवाय. कोण कोण ऑब्झर्व करते डिसिप्लिन. कुणी नाही करत. हा तू तर अजिबात नाही करत. हा बोल डिसिप्लिन. हा डिसिप्लिन ऐका. पहिलं प्रिन्सिपल लिहायचं कसं तर व्हॉट इज मीन बाय डिसिप्लिन. डिसिप्लिन म्हणजे काय. ऑब्झर्विंग रूल्स अँड रेग्युलेशन्स ऑफ द ऑर्गनायझेशन इज कॉल्ड एज डिसिप्लिन. आता हे डिसिप्लिन जे आहे ना हे कोणी फॉलो करायचं आहे.
प्रत्येक एम्प्लॉई आणि मॅनेजर्सनी पण, येस, सुपिरियर्स आणि सबऑर्डिनेट सगळ्यांनी. हॅलो, हाँ वो नीचे देखो कोई है क्या, नहीं तो ऊपर ये देखो, ऊपर भी होगा कोई. हाँ देख लो. यस, नेक्स्ट. खाली हे व्हॉलेंटियर कर, तिथं खाली जाऊन भरून आण. तुमच्या सगळ्यांसाठी होईल ते. खाली आहे बघ. चला, वी विल स्टार्ट विथ एक 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 एक. हॅलो नको, बस इथं. प्रिन्सिपल ऑफ सेंट्रलायझेशन. आता सेंट्रलायझेशन म्हणजे काय? हा, जर का मॅनेज ऑर्गनायझेशनचे डिसिजन जे असतात ना, ते जर ॲट द टॉप लेवल म्हणजे कोण? सीईओ, सीएफओ, टॉप मॅनेजमेंट. आपण लेवल्स ऑफ मॅनेजमेंट कव्हर केल्यात 11th मध्ये. टॉप, मिडल आणि लेवल, हे लोअर, बरोबर आहे. टॉप मॅनेजमेंटला जर का सगळे डिसिजन्स किंवा जेवढे काही डिसिजन्स हे रिलेटेड टॉप मॅनेजमेंट घेत असेल तर त्याला सेंट्रलायझेशन असं म्हणतात. पण मग आता हे प्रिन्सिपल काय सांगतं की अरे सगळे डिसिजन जर टॉप मॅनेजमेंट घ्यायला लागली तर टॉप मॅनेजमेंटला घरी जाताच येणार नाही, एवढे डिसिजन क्लोज घ्यावे लागतात. मग अशा वेळेला काय करायचंय? ह्या मॅनेजमेंटने ठरवायचंय की कुठले डिसिजन सेंट्रलाइज करायचे आणि कुठले डिसिजन डिसेंट्रलाइज करायचे. जे रेग्युलर, जे पॉलिसी बेस, जे रेकरिंग डिसिजन्स आहेत ते डिसेंट्रलाइज केले तरी चालतात. म्हणजे काय? तुम्ही ऑलरेडी ट्रॅव्हलिंगची पॉलिसी बनवून ठेवली आहे मॅनेजमेंटनी, कंपनीनी, की मुंबईला गेला तर एवढे पैसे मिळणार. मग एवढ्यासाठी पॉलिसी बनवली आहे. फक्त काय करायचंय? आता काय आलं, एक माणूस ट्रॅव्हलिंग करून आला आणि तो आता तुमच्याकडे पैसे मागतोय. मग तो काय करणार? टॉप मॅनेजमेंटकडे जाणार, हे बघा सर माझे हे पैसे द्या. मग टॉप मॅनेजमेंट काय म्हणणार? अरे तू त्या पर्टिक्युलर मॅनेजरकडे जा, तो पॉलिसी बघेल आणि त्याप्रमाणे तुला पैसे देईल. दिस इज रेकरिंग पॉलिसी. तुम्ही एक पॉलिसी बनवून ठेवली आहे, फक्त किंवा रूल्स बनवलेत, ते रेफर करायचे आणि त्याप्रमाणे त्याला डिसिजन घ्यायचा आहे की किती पैसे द्यायचे, 1000, 2000, 3000, जे काय. सो ऑल राईट, असंच जर डिसिजन असतील, जे रेकरिंग डे टू डे ऍक्टिव्हिटीवरचे डिसिजन असतील, ते डिसेंट्रलाइज करता येतात. व्हॉट इज मीन बाय डिसेंट्रलाइज? तिला ताण लागले तर 3-4 जण हेल्प करतात. चला, सो डिसेंट्रलायझेशन म्हणजे काय? की जी टॉप मॅनेजमेंट आहे ती अलाउ करते मिडल आणि लोअर लेवलला टू टेक डिसिजन. आणि हे कुठले डिसिजन्स अलाउ करते? जे रेकरिंग आणि रेग्युलर किंवा पॉलिसी बेस असतील. ह्या प्रिन्सिपल. आणि हे काय आहे? हे झालं मी सांगितलं तुम्हाला सेंट्रलायझेशन आणि डिसेंट्रलायझेशन. पण हे प्रिन्सिपल काय सांगतंय की मॅनेजमेंट हॅज टू डिसाइड what decisions should be centralized आणि what decisions should be decentralized. मग त्याच्यात त्यांनी सजेशन दिलंय कुठले डिसिजन डिसेंट्रलाइज करता येऊ शकतात, जे रेग्युलर, जे पॉलिसी बेस्ड आहेत किंवा रूल रिडन आहेत किंवा रूल बेस्ड आहेत, आणि जे क्रिटिकल आहेत, कोर बिझनेस डिसिजन्स आहेत, ते मात्र सेंट्रलाइजच व्हायला हवेत. ते टॉप मॅनेजमेंटनीच घ्यायचं आहे. एक्सपान्शन ऑफ बिझनेस, मला सांगा, एक्सपान्शन करायचं आहे बिझनेसचं, हे डिसेंट्रलाइज करणार का सेंट्रलाइज करणार? बोला. तुमचं एक्सपान्शन करायचं आहे तुम्हाला, तिला हँडल करू द्या ना. सेंट्रलाइज का डिसेंट्रलाइज? सेंट्रलाइज. कोर डिसिजन आहे. एक एम्प्लॉई नाही आला, त्याचं काम दुसऱ्याला द्यायचं आहे. सेंट्रलाइज का डिसेंट्रलाइज? हा, किती जण म्हणतात डिसेंट्रलाइज? व्हॉट अबाउट अदर्स? सेंट्रलाइज कोण म्हणते? काय तर काहीच नाही म्हणत आहे. कुठे सेंट्रलाइज का डिसेंट्रलाइज? डिसेंट्रल. आणि सेंट्रल कोण म्हणते? सेंट्रल कोणी नाही म्हणते. सेंट्रलाइज नाही, हा रेग्युलर डिसिजन आहे, डे टू डे ऍक्टिव्हिटी आहे. तो पर्सनल मॅनेजर किंवा तो फॅक्टरी मॅनेजर डिसिजन घेईल. हा माणूस आला नाही, त्याचं काम कुणाला सांगायचं, त्यासाठी टॉप मॅनेजमेंटची गरज आहे का? दिस इज व्हॉट इज प्रिन्सिपल सेज, की सेंट्रलाइज कुठले करायचे आणि डिसेंट्रलाइज कुठले करायचे हे सांगितलं, कळलं पाहिजे. राईट? एक मिनिट. हॅलो, हां
हाँ हाँ ठीक है ठीक है। अच्छा कोई नहीं आया क्या आपके, कहाँ रखा है, ओपन है क्या? हाँ ठीक है लेके जाइए, आया ना? हाँ सो डन. आता आपण आता आता ऍक्च्युली बुक काय म्हणते, समृद्धी. लक्ष इकडे दे, तुझ्यासाठी चाललंय सगळं. सो काय आहे, व्हॉट इज इट, एक प्रॉपर बॅलन्स पाहिजे. कुठले कुठले डिसिजन सेंट्रलाइज करायचे आणि कुठले डिसेंट्रलाइज करायचे. या बॅलन्सवरनं मला अजून एक बॅलन्स आठवला, प्रिन्सिपल ऑफ अथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी. त्याच्यात पण बॅलन्स पाहिजे. खूप अथॉरिटी डेंजरस, खूप रिस्पॉन्सिबिलिटी डेंजरस. जेवढी अथॉरिटी तेवढी रिस्पॉन्सिबिलिटी. दॅट इज प्रिन्सिपल ऑफ अथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी. एवढं सोपं आहे हे प्रिन्सिपल्स, अतिशय सिंपल आहेत, सिंपल टू राईट ॲज वेल. आता प्रिन्सिपल ऑफ रेम्युनरेशन, ह्याचं प्रिन्सिपल बनवण्याची गरज काय? मुळात पहिलं रेम्युनरेशन म्हणजे काय? रेम्युनरेशन मीन्स पगार, सॅलरी. सॅलरी जे पेमेंट करतात कुणाला? वर्कर्स, खरं तर एम्प्लॉईला. मग तो वर्कर असू दे नाही तर स्टाफ असू दे, कोणी असू दे. प्रिन्सिपल ऑफ रेम्युनरेशन. रेम्युनरेशन मीन्स सॅलरी और वेजेस पेड टू द वर्कर और किंवा एम्प्लॉई. आता ह्या प्रिन्सिपल प्रमाणे प्रिन्सिपल काय म्हणतंय, व्हॉट इज प्रिन्सिपल सेइंग? रेम्युनरेशन तर द्यायलाच हवं, पण कसं? फेअर. फेअर फेअर कशावर बेस्ड आहे? फेअर इंडस्ट्री टू इंडस्ट्री फेअर चेंज होणार. येस, इवन आपण मगाशी पण, येस काल आपण हेच बोललो. असं दिसलं नाहीये, अजिबात नाही. त्या एम्प्लॉईच्या, त्या वर्कच्या, त्या रिस्पॉन्सिबिलिटीच्या रिलेटेड सॅलरी मिळणार. जर हायर लेवल तुम्ही जेवढी रिस्पॉन्सिबिलिटी जास्त घेणार तेवढी तुम्हाला सॅलरी जास्त मिळणार. तुमच्याकडे स्किल्स जास्त आहेत, तुमचं एज्युकेशन लेवल जास्त आहे, एका सीएला आणि एका बीकॉमला सॅलरी सेम मिळेल? नाही, ऑब्विसली त्याचा तो एक्सपर्ट आहे. येस, मार्केट व्हॅल्यू सुद्धा. येस येस. म्हणजे हे प्रिन्सिपल त्यांनी आज सुद्धा स्टँड होतंय बघा. इवन टुडे दिस प्रिन्सिपल इज स्टँडिंग इन द मार्केट की रेम्युनरेशन फेअर करायचं आहे. ऑल राईट, मग वी विल गो अहेड विथ इट. येस आदित्य, रीड इट. आदित्य ऑनलाईन. आणि जर तुम्ही रेम्युनरेशन फेअर दिलं तर एम्प्लॉई मोटिवेट होतो, ही सॅटिस्फाईड असण्याची शक्यता जास्त असते. आणि प्लस त्याची प्रोडक्टिव्हिटी त्यामुळे खूप हाय असू शकते. असतेच असं नाही, पण इट कुड बी, इट इज पॉसिबिलिटी, इट इज पॉसिबल दॅट यू विल हॅव हायर प्रोडक्टिव्हिटी. कंटिन्यू. बघा हेच सगळं आपण बोललो. मार्केट ट्रेंड म्हणजे ते आता जे म्हणले ते मार्केट ट्रेंड मीन्स व्हॉट? मार्केट व्हॅल्यू. शिवाय तुमचं प्रॉफिटेबिलिटी पण बघायला पाहिजे. नाही तर एखाद्याला सॅलरी दिल्यामुळे तुम्ही लॉसेस मध्ये यायला लागलाल तर काय उपयोग नाही. पुढच्या एम्प्लॉईजना सॅलरीज द्यायला पैसे उरणार नाहीत. काय सम्राट, आता अलाउड नाही तुला कन्सेशन. यू हॅव टू पे अटेन्शन ओव्हर हियर. सो प्रॉफिटेबिलिटी ऑफ ऑर्गनायझेशन. नेक्स्ट, पुढचा स्केलर चेन. स्केलर चेन ही प्रिन्सिपल काय आहे? पहिले सगळ्यात पहिले देयर इज अ हायरार्की. व्हॉट इज मीन बाय हायरार्की? ऑर्डर ऑफ किंवा लेवल्स ऑफ मॅनेजमेंट.
आणि हायरार्की म्हणजे द वे ऑर्डर्स आर प्रोसेस्ड, म्हणजे कोणी कुणाला ऑर्डर द्यायची, याला हायरार्की म्हणतात. टॉप मॅनेजमेंटनी मिडल लेवलला ऑर्डर्स द्यायचे आहेत, मिडल लेवलनी लोअर लेवलला द्यायचे आहेत, आणि लोअर्सनी वर्कर्स आणि स्टाफला द्यायचे आहेत. दिस इज कॉल्ड ॲज स्केलर चेन. याला स्केलर चेन म्हणणं. मग आता हे प्रिन्सिपल काय सांगतंय, और आता बघा मी काय म्हणतो, थांबा बघा एक एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला, दॅन वी विल रिअलाइज. ह्याच्यामध्ये गँग प्लंक हा एक वर्ड आहे, गँग प्लंक. आता ते तुम्ही कसं प्रोनाउन्शिएट करताय, प्लंग, प्लग का काय, प्लँक. 2 मिनिटं थांबा. आता बघा काय सिच्युएशन आहे. एक टॉप मॅनेजमेंट आहे ॲट द टॉप. काय झालंय, त्याच्या खाली काही बाकीचे त्यांचे मिडल लेवल आहे, बरोबर आहे, आणि लोअर लेवल पण मॅनेजमेंट आहे, अजून त्याच्या खाली लोअर लेवल मॅनेजमेंट आहे. माझं ड्रॉइंग चांगलंच खराब आहे नाही. ईशा तर केवढा हसू येते, काय 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 सर काय काढतायत काही कळतच नाही. ओके, सो टॉप मॅनेजमेंट, मिडल मॅनेजमेंट, लोअर मॅनेजमेंट, आणि इथे एक वर्कर आहे खाली अजून. काय झालं माहितीये का, एक मशीन ब्रेकडाऊन झालं. व्हॉट इज मीन बाय ब्रेकडाऊन ऑफ अ मशीन, जे तुमच्या गाडीचं होतं ते बंद पडते, मशीन बंद पडलं. मग आता व्हॉट दिस फेलो इज गोइंग टू डू, ही इज गोइंग टू रिपोर्ट दिस टू हिज इमिजिएट सुपिरियर. हा त्याच्या इमिजिएट सुपिरियरला सांगणार, हा त्याच्या इमिजिएट सुपिरियरला सांगणार, टॉप मॅनेजमेंट पर्यंत जाणार. टॉप मॅनेजमेंट त्या मशीन रिपेअररला कॉल करणार, तो मशीन रिपेअरर येणार, आणि मशीन हेल आउट ऑफ अ जॉब. अहो साहेब याच्यात 3 तास गेले. दॅट इज प्रिन्सिपल ऑफ स्केलर चेन. ओ ह्याच्यापेक्षा काय करायचंय, दिस इज एक्सेप्शनल केस. या वर्करनी डायरेक्टली या कंपनीला फोन करायचा आहे आणि त्यांनी सांगायचं आहे, भाऊ मशीन बंद पडलाय, लगेच ये. त्याच्यामुळे मॅक्सिमम 2 ते 3 तासाचं काम वाचू शकतं. हेच प्रिन्सिपल ऑफ स्केलर चेन आहे. दिस इज प्रिन्सिपल ऑफ स्केलर चेन. त्यांनी काय करायचंय, ही जी स्केलर चेन आहे ना, ही फॉलो नाही केली तरी चालेल, पण कधी दरवेळेला नाही, दरवेळेला करायचं नाही, फक्त एक्सेप्शनल केसला करायची. दरवेळा नाही. तुम्ही आता सारखे तुम्ही डायरेक्ट ह्या मॅनेजरला म्हणजे हाच बॉस होऊन बसेल, वर्करच बॉस होईल, तसं नाही चालायचं. फक्त एक्सेप्शनल केसमध्ये हे असं त्यांनी डायरेक्टली त्या ह्याला फोन केला तरी चालेल, किंवा त्या डायरेक्ट कनेक्टेड पर्सनशी पण बोलला तरी चालेल. बरं, आता ऑर्गनायझेशन्समध्ये कधी कधी असं पण असतं की त्यांचं इनसाइड मेंटेनन्स असतो. म्हणजे हा जो बाहेरची ऑर्गनायझेशन आहे ती तुमच्या ऑर्गनायझेशन मधलाच एखादा पार्ट असतो, एखादा मेंटेनन्सचा वर्कर असतो. मग तुम्ही तो यांनी काय करायचं आहे, यांनी तर इनफॅक्ट प्रोएक्टिव्ह व्हायचं आहे. काम सुरू व्हायच्या आधीच यांनी ह्या डिपार्टमेंटच्या, ह्या मेंटेनन्सचा डिपार्टमेंटचा माणूस आहे किंवा स्टाफ मेंबर आहे किंवा मॅनेजर आहे, आधीच त्याला सांगायचं, भाऊ आजचं शेड्यूलचं काय आहे, मध्येच एक 15 मिनिटं येऊन जा, मशीन चेक कर आधी, देन वी विल स्टार्ट प्रोडक्शन. यांनी काय होणार आहे, ब्रेकडाऊनच होणार नाही. हे सगळं प्रोएक्शन झालं, आणि हे प्रिन्सिपल आहे. आणि हे काय झालं, ह्याला कोणीही सांगितलं नाही, टॉप मॅनेजमेंटनी पण सांगितलं नाही, मिडलनी पण नाही, लोअरनी पण. त्यांनी त्याच्या ऑन हिज बिहाफ ही हॅज डन दिस. ह्याला खरं तर गँगप्लक असं म्हणतात. म्हणजे त्यांनी काय केलंय, डायरेक्टली त्याच्या, खरं तर हे डायगोनल कम्युनिकेशन आहे. म्हणजे हा काय त्याचा बॉस नाही, हा मेंटेनन्सचा बॉस आहे. त्याला फोन करून सांगून टाकलं, साहेब तुमच्या माणसाला पाठवा, मेंटेनन्स आधीच करून घ्या, दॅन वी विल स्टार्ट प्रोडक्शन. खूप मोठं प्रोडक्शन आहे, मशीन जर मध्ये पडलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. दिस इज प्रिन्सिपल ऑफ स्केलर चेन. कळतंय का, चेक करा. बघा याच्यामध्ये काय काय आहे. व्हॉट वी विल डू, मी जे पिक्चर दिलंय ते तुमच्या ह्याच्यामध्ये आहे बुकमध्ये, मी जे आता दाखवलंय ते. 2 मिनिटं थांबा, मी तो हे पण केलंय, हे बघा. दिस इज गँगप्लंक. गँगप्लंक म्हणजे हा जो ह्या लेवलचा माणूस आहे, हा डायरेक्टली दुसऱ्या डिपार्टमेंटच्या त्या लेवलच्या माणसाला, इवन ही कॅन टॉक विथ दिस फेलो, इवन विथ दिस फेलो ऑल्सो. दिस ऑल्सो इज गँगप्लंक. पण हे फक्त आणि फक्त एक्सेप्शनल केसमध्ये करायचंय. दिस इज नॉट अ रूल, म्हणून ते प्रिन्सिपल म्हणून दिलंय त्याने. चला आता रीड करूया फटाफट, प्रिन्सिपल काय आहे, रीड कर.
for the purpose of communication. This helps to ensure the orderly flow of information and communication. Traditionally, organization used to frame large-scale chains, which is time consuming. पूर्वी काय होतं, मोठी आता रिलायन्स सारखी ऑर्गनायझेशन आहे, एवढे मॅनेजर्स, त्यांच्या अंडर सबऑर्डिनेट्स, त्यांच्या अंडर परत सबऑर्डिनेट्स, असिस्टंट मॅनेजर, मग ऑफिसर, आणि मग क्लार्क, आणि मग वर्कर. ही एवढी हायरार्की आहे. तुम्हाला वाटतं तेवढे हे एवढं भरपूर लेवल्स असतात. आता IT मध्ये ग्रुप लिडर्स असतात, त्यांचे बॉसेस असतात, त्यांचे सुपर बॉसेस असतात, मध्येच परत कुठला तरी स्टाफ मेंबर येतो. ते स्टाफ मेंबर वगैरे तुम्हाला आता इथं काही कळणार नाही. हे एवढे सगळे बॉसेस आहेत. म्हणजे तुमचं जे कम्युनिकेशन आहे ते टॉप लेवलवर पोहोचण्या, एखाद्या वेळेला अर्जन्सी असेल तर ती पोहोचायची असेल तर इट इज गोइंग टू टेक अ हेल लॉट ऑफ अ टाइम. म्हणून दिस प्रिन्सिपल वॉज इंट्रोड्यूस्ड. येस, कंटिन्यू कर. For example, a general manager informs the decision to the respective functional manager, then the functional manager will pass it to the superior. The superior will inform it to the foreman, and then according to the level of authority. फोरमॅन म्हणजे सुपरवायझर, फोरमॅन म्हणजे किंवा ग्रुप लीडर आत्ताच्या ह्याच्यातला. For avoiding this longer chain and to take speedy decision, cross communication or direct communication is followed by various organizations, which is known as gang plan. आता आन्सर इन वन सेंटेन्स, व्हॉट इज मीन बाय गँग प्लॅन? काय आहे? क्रॉस कम्युनिकेशन और ऑफ वेरियस ऑर्गनायझेशन ॲट द लेवल ऑफ वेरियस ऑर्गनायझेशनच्या वेरियस लेवलला जे क्रॉस कम्युनिकेशन होणार त्या कम्युनिकेशनला गँग प्लॅन तुम्हाला जे म्हणायचे ते म्हणू शकतो. ऑल राईट, चला पुढे जाऊया. For direct communication, proper permission of the authority is necessary. पण हे फक्त आणि फक्त एक्सेप्शनल केसमध्ये. दिस शुड नॉट बिकम रूल. मोस्ट इंटरेस्टिंग प्रिन्सिपल ऑफ ऑर्डर, आणि दिस इज रिलेटेड टू युअर पर्सनल लाईफ ॲज वेल. मग हा क्लास आत्ता सुटणार, घरी गेल्यानंतर दप्तर कुठेतरी, नंतर तुम्ही काय म्हणजे काय काय त्याच्यातल्या काय वस्तू, आणि जे दप्तर कुठेतरी फेकून दिलेलं असतं ना, ते दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता घेणार. शोधाशोध सुरू. पेन्सिल कुठे आहे? पट्टीच सापडत नाही, पट्टीच राहून गेली. आणि काय झालं मग? ओसीचं पुस्तकच राहिलं, इकॉनॉमिक्सचं पुस्तक राहिलं, नोटबुकच नाही, भलतीच नोटबुक. ह्याला प्रिन्सिपल ऑफ ऑर्डर म्हणणार होतंय ना. म्हणजे युअर नीड टू फॉलो हेनरी फेओल. याचं काय म्हणजे काय म्हणताय आता? हा काय म्हणतो माहितीये की हे बघा, तुमच्याकडे एक तर काय करा, सगळ्यात पहिले जर का तुमचं जे काय बॅग आहे ती ठेवण्यासाठी जागा नसेल तर पहिले एखादी खुंटी, एखादा काहीतरी खिळा किंवा एखादी प्लेस टेबलवर नीट व्यवस्थित प्लेस करा. आणि ती जी प्लेस केली ती वापरा. एवढं प्लेस करून सुद्धा कुठेतरीच वया, कुठेतरी पुस्तकं, कुठेतरी पेन, कुठेतरी सापडा, कुठे काय जागेवरच नाही कुठली गोष्ट. याला प्रिन्सिपल ऑफ ऑर्डर हे गरजेचं आहे. आता सेम थिंग ऑर्गनायझेशन मध्ये होतं. तुम्हाला माहिती आहे स्पॅनर्स, स्क्रूड्रायव्हर्स, मल्टीमीटर्स किंवा अशा काही स्वरूपाचे टूल्स आणि गॅजेट्स कशासाठी लागतात? प्रोडक्शन मध्ये लागतात. हॅमर्स कधीही जागेवर मिळत नाहीत. का? कारण ते कोणी जागेवर ठेवतच नाही. आलं की? हे सगळं काय आहे? हे सगळे टूल्स आहेत. आणि हे सगळं मशीन जेव्हा, आणि हे नेमकं प्रोडक्शन एकदम पीकला आलेलं असतं आणि तेव्हा हॅमरची गरज लागते. शोधाशोध, सगळे वर्कर शोधतात हॅमर कुठे आहे. काय आहे हे? दिस इज नॉट फॉर मी. यासाठी काय करावं लागेल? फॉलोइंग प्रिन्सिपल ऑफ ऑर्डर. प्रिन्सिपल ऑफ ऑर्डर मिसिंग आहे. तो काय म्हणतोय की आता एक काय करा, सगळ्यात बेस्ट हॅमर किंवा हे जे टूल्स आहेत त्यासाठी एक स्पेसिफिक जागा करा, तिथं लिहून ठेवा टूल्स. पण नुसतं ती जागा करून काय होणार नाही. प्रत्येकाने काम झालं की ते तिथं लिहून ठेवायचंय. दिस इज कॉल्ड ॲज प्रिन्सिपल ऑफ ऑर्डर. चला, प्रिन्सिपल ऑफ ऑर्डर कळले म्हणजे आजपासून प्रिन्सिपल ऑफ ऑर्डर तुम्ही फॉलो करणार आहात. घरी गेल्यानंतर व्यवस्थित जागेवर वस्तू राहणार आणि त्या व्यवस्थित नुसती जागा करणार नाही तुम्ही, तर व्यवस्थित जागेवर ठेवणार आणि रोज फॉलो करणार. मग नाही तर काय होतं, आज झालं उद्यापासून परत येरे माझ्या मागल्या. चला बोल काय.
नाही अफोर्ड तू एवढा बिझी आहेस. पीए आपण बघितलंय कुणाला असतो, जो बिझी पर्सन असतो त्याला. येस, तुला एवढा बिझी आहेस तू तर तू ठेवू शकतोस. आणि इफ यू कॅन अफोर्ड, सगळ्यांना ते अफोर्ड नाही होऊ शकत, सगळ्यांना ते अफोर्ड होऊ शकत नाही. पीए ची सॅलरी परवडली पाहिजे बाळा या जमान्यात. चलो ऑल राईट. सो प्रिन्सिपल ऑफ ऑर्डर, पूर्वश. चला हे मार्क करून ठेवा, हेच जस्टिफाय. अ प्लेस फॉर एव्हरीथिंग अँड एव्हरीथिंग इट्स ॲट इट्स प्लेस. हेच तर बोललो मी. प्रत्येकासाठी जागा करा आणि त्या वस्तू जागेवर ठेवा. प्रिन्सिपल ऑफ ऑर्डर. येस. आणि हे कशासाठी करायचं आहे? मॅक्झिमम एफिशियन्सीसाठी. नेक्स्ट. ह्याचं त्यांनी काय होणार आहे की प्रॉपर युटिलायझेशन होणार आहे प्रत्येक ह्युमन बिंग्सचं किंवा ह्युमन रिसोर्सेसचं, आणि शिवाय अदर रिसोर्सेस ॲज वेल. नाव प्रिन्सिपल ऑफ इक्विटी. हे मोस्टली तुम्ही आय नो दॅट यू माइट डिसएग्री विथ दिस प्रिन्सिपल. माइट. बघा प्रिन्सिपल ऑफ इक्विटी काय सांगते, मॅनेजमेंटला ही इन्स्ट्रक्शन आहे किंवा हे त्यांच्यासाठी प्रिन्सिपल आहे की व्हाईल ट्रीटिंग एम्प्लॉईज देर शुड नॉट बी पार्शियलिटी. हा माझा शेजारचा आहे, मग ह्याला मस्त मस्त इन्क्रिमेंट द्यायची, आणि हा कुठला तरी दुसरा आहे त्याला वाट लावून टाकायची द्यायची, तो बाहेर कसा पडला पाहिजे याची बघायचं. हा माझा जातवाला आहे, मग ह्याला तर काय म्हणजे काय पॅम्पर्डच करणार मी. हे असं करायचंय म्हणजे हे प्रिन्सिपल ऑफ इक्विटी नाही. म्हणजे काय करायचंय मग आता इक्विटी आणणार कशी? ट्रीटमेंट करताना ऑल एम्प्लॉई शुड बी ट्रीटेड. हा आता तर काय जेंडर डिस्क्रिमिनेशन पण नाही पाहिजे. जेंडर डिस्क्रिमिनेशन पण नाही. हल्ली काय म्हणजे हल्ली वर्कर्स हे लेडी सुद्धा वर्कर असू शकते. पूर्वी तसं नव्हतं. वर्कर्स म्हणजे फक्त जेंट्स असायचे. आता विमेन सुद्धा वर्कर्स असू शकतात. वाय नॉट? डेफिनेटली येस. सो जेंडर डिस्क्रिमिनेशन सुद्धा आता ठेवायचं नाहीये. म्हणजे प्रिन्सिपल ऑफ इक्विटी फॉलो करायचे. ऑल राईट, लेट अस गो ऑन विथ दिस. आतिश. नुसतंच डिस्क्रिमिनेशन बाकीच्या बाबतीत नाही तर डेलिगेशन ऑफ वर्क मध्ये सुद्धा वर्क डेलिगेट करताना फेवरिझम नकोय. मॉनिटरीमध्ये तर नकोच नको, शिवाय बाकीच्या ऍक्टिव्हिटीमध्ये सुद्धा फेवरिझम नकोय. येस, कंटिन्यू. कुठल्याही लेवलला असेल तरी सुद्धा नको. नेक्स्ट. त्यामुळे काय होणार आहे? कॉन्फ्लिक्ट अवॉइड होणार आहे. बिकॉज ऑफ दिस काय होणार? कॉन्फ्लिक्ट किंवा त्याच्या काय म्हणूया आपण ॲटमॉस्फिअर असतं ऑर्गनायझेशनचं, दे गेट डिस्टर्ब. फेवरिझम आलं की लोक कसं होतं बघा ना. मोस्टली IT कंपन्यांमध्ये का लोक प्रिफर करतात? कारण मोस्टली तिथं प्रिन्सिपल ऑफ इक्विटी फॉलो होतं. तरी सुद्धा तिथं मी असं नाही म्हणत आहे, देर आर एक्सेप्शन्स, पण ओव्हरऑल द पिक्चर ऑफ IT इंडस्ट्री इज दॅट की प्रिन्सिपल ऑफ इक्विटी इज फॉलोड ओव्हर देअर. येस. कुठला? रेसिझम. इक्विटी म्हणजे इक्वॅलिटी, बॅलन्स किंवा ट्रीटमेंट इन. इथं SPचा इक्विटी नाहीये. इक्विटी मीन्स ट्रीटिंग एव्हरीवन ॲट इक्वल लेवल. सगळ्यांना सारखं तुला ट्रीट करायचं आहे, त्याला प्रिन्सिपल ऑफ इक्विटी म्हणतात. प्रिन्सिपल ऑफ इनिशिएटिव्ह. व्हॉट इज मीन बाय इनिशिएटिव्ह? टेकिंग डिसिजन. इनिशिएटिव्ह तुम्हाला स्कूल्स मधनं स्वतःहून काय करायचंय? रिस्पॉन्सिबिलिटी. हा बैल मुझे मार, येऊ द्या, मी घेतो सगळं, मी घेतो. म्हणजे काय करायचंय? तुम्ही स्वतःहून स्वतःला व्हॉलंटिअर करायचंय. कशासाठी? टू शेअर द रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ द ऑर्गनायझेशन, टू शोल्डर द रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ द ऑर्गनायझेशन. काय म्हणा तन्मय? इकडे काय चाललंय? काय कधी केलंय का मॉनिटरिंग? व्हॉलेंटिअरिंग काहीच केलेलं नाही. एक्सपर्टीज आहे. मॉनिटरला
मॉनिटरला उलटा त्रास दिलाय तू. हा, पण मॉनिटरिंग केलेलं नाही किंवा इव्हन व्हॉलेंटिअरिंग पण केलं नाही. व्हॉट इज व्हॉलेंटिअरिंग? बघा, तुमच्या स्कूलमध्ये असं गवत खूप मोठ्या प्रमाणात वाढलंय. काय नाही, काय वाढू देत ना, अजून वाढू देत. असं करणार का? कोणीही न सांगता, कुठल्याही टीचरनी न सांगता तुम्ही स्वतःहून जाऊन त्याचं हार्वेस्टिंग करून टाकलंय. असं केलंय कधी? तुम्हाला इन्स्ट्रक्शन द्यावे लागतात. म्हणजे मग प्रिन्सिपल ऑफ इनिशिएटिव्ह नाही, ती ऑर्डर होती. तुम्ही स्वतःहून कोणी न सांगता ते केलं तर दॅट इज इनिशिएटिव्ह. बोला. एक्झॅक्टली. व्हाय नॉट? व्हाय नॉट? का नाही? म्हणजे तुझी मुळात बेसिकच प्रॉब्लेम दिसतोय. म्हणजे तुला डिग्निटी ऑफ लेबर दिसतंय. त्याला डिग्निटी ऑफ लेबर म्हणतात. कुठलंही काम खराब नाही. म्हणजे तू सोशल वर्क तर करणारच नाहीस बाळा. सोशल वर्क म्हणजे काय? बाकी जनतेसाठी सगळ्या गोष्टी पैशासाठी होत नाहीत. तुला स्वतःहून असं वाटत नाही का की रस्ता साफ करावा? एक्झॅक्टली हाच प्रॉब्लेम आहे. एक्झॅक्टली हा प्रॉब्लेम आहे. असं नाही. दॅट इज इनिशिएटिव्ह. चला, कोणी करत नाही, मी करतो. तू पहिलं इनिशिएटिव्ह घेतलं, बाकी सगळे फॉलो करतात. हॅलो. सो इट इज पॉसिबल. मग आता हेच प्रिन्सिपल मॅनेजमेंटसाठी दिलंय. आता हे प्रिन्सिपल काय? इनिशिएटिव्ह तर कळलं. इनिशिएटिव्ह म्हणजे काय करायचंय? रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची स्वतःहून, विदाउट एनीबडी टेलिंग यू. आता याचं प्रिन्सिपल काय आहे? मॅनेजमेंटनी हे असं एनकरेज करायला हवं एम्प्लॉईजना. आता एखाद्याने काय झालं, एक डिपार्टमेंट आहे आणि ते एकदम डर्टी झालं होतं, ते त्यांनी एकदम मस्त क्लीन करून टाकलं. काही कोणी त्याला सांगितलेलं नाहीये, त्याचा जॉबच नाहीये, तो हाय प्रोफाईल त्याचा जॉब आहे, पण तरी सुद्धा त्याला असं कचरा दिसला म्हणून त्यांनी काय केलं? झाडून काढलं. मग आता प्रिन्सिपल ऑफ इनिशिएटिव्ह काय सांगते की असं जे त्यांनी काम केलंय ते सगळ्यांसमोर अप्रेज करा. सगळ्यांना कळू दे की यांनी हे काम केलंय आणि हे खूप मोठं काम आहे. म्हणजे त्याचा सत्कार वित्कार करायला हवा. ऑब्विसली. कारण मग म्हणजे काय करणार? हसायला काय झालं? म्हणजे येस का नाही? आता म्हणजे त्याची जी सायकोलॉजी आहे ना, हे माझं कामच नाही. दॅट सायकोलॉजी हॅज टू बी चेंज. दिस इज प्रिन्सिपल ऑफ इनिशिएटिव्ह. आणि हे मॅनेजमेंटनी काय हे असं फॉरेन मध्ये येस करतात बघा. येस, शाळेतले सुद्धा करतात. हे स्वतःहून करतात आणि इंडियामध्ये सुद्धा करतात. तुम्ही करत नसाल याचा अर्थ बाकीचे करत नाहीत असं नाही. कितीतरी मुलं आहेत आणि तुम्ही विलेजेस मध्ये जाऊन बघा. यू विल फाइंड दिस काइंड ऑफ एन इनिशिएटिव्ह टेकन बाय स्कूल मधल्या जे स्टुडंट्स आहेत त्यांनी. ते नॉट ओनली त्यांची स्कूल साफ करतात, त्यांचं अख्खं विलेज ते एकदम व्यवस्थित स्वीपिंग आणि क्लिनिंग सगळं करतात. हे सिटी मधले आपले जे लोक आहेत आपण हे जास्त शहाणे आहोत. हे माझं काम नाही, त्याचं काम नाही. कोणी ठरवलं? आपण. आणि हे काय करायचं? पण ह्याचं हे झालं सगळं ठीक आहे. प्रिन्सिपल काय आहे तर मॅनेजमेंटनी हे अशी इनिशिएटिव्ह घेण्यासाठी लोकांना प्रोत्साहन द्यायचंय. म्हणजेच काय इंग्लिशमध्ये काय म्हणणार नाही, एनकरेज करायचंय. एनकरेज करायचंय म्हणजे हे मोटिवेट करायचंय. हे प्रिन्सिपल ऑफ इनिशिएटिव्ह. प्रिन्सिपल कळलंय? चला आदित्य. हेल्दी ऑर्गनायझेशन कल्चर बिल्ड करण्यासाठी हे खूप फायदेशीर आहे. स्टॅबिलिटी ऑफ अ टेन्युअर. स्टॅबिलिटी. टेन्युअर म्हणजे काय? कार्यकाळ. म्हणजे किती दिवस तो एम्प्लॉई तुमच्याकडे आहे. आता सध्याचा ट्रेंड मी तुम्हाला सांगतो. साधारणपणे एव्हरी 2 इयर्स नंतर एम्प्लॉईचा माइंडसेट असा होतो की मला आता ती कंपनी बदलायला पाहिजे. खरं काहीही गरज नसते. फुसकं कुठलं तरी काहीतरी फालतू कारण आणि तुम्ही काय करता? जंप मारणार. मी काय करणार आहे? चेंज ओव्हर करणार आहे. अरे कशाला? तुमचं जर वेल सेटल असेल ना
तू डोंट इवन थिंक ऑफ जम्पिंग इट. काही गरज नसते, पण काय दुसरा कोणीतरी काहीतरी करतो म्हणून आपण करायला जातो. हा, तुम्हाला काही त्रास आहे का ऑर्गनायझेशन मध्ये, जमत नाहीये का, किंवा तुमचं मॅनेजमेंटचं पटत नाहीये का, दॅन इट्स ओके. मग त्यात सुद्धा आता हे म्हणजे तुम्हाला ही कन्सेप्ट कळते का बघा, स्टॅबिलिटी ऑफ टेन्युअर. पहिले टेन्युअर म्हणजे किती दिवस किती वेळ तो एक एम्प्लॉई आपल्या ऑर्गनायझेशन मध्ये. मी टेंडन्सी सांगितले, म्हणजे एक साधारणपणे एक धरून चला की एक तुम्ही एम्प्लॉई अपॉइंट केला की तो 2 ते 3 वर्षानंतर बहुतेक तुम्हाला सोडून दुसऱ्या कंपनीत जाणार. मग हे चालू ठेवायचं नाही. मग ते प्रिन्सिपल काय सांगते, स्टेबल टीम इज अ विनिंग टीम. ज्यांच्याकडे स्टेबल टीम आहे. आता ही टीम म्हणजे टीम मेंबर मध्ये कोण कॉन्सन्ट्रेट करणार, तुम्ही खालचा प्रत्येक ईच अँड एव्हरी एम्प्लॉईवर कॉन्सन्ट्रेट करणार, पहिले मॅनेजर्सवर कॉन्सन्ट्रेट करा. आता रिलायन्स सारखी कंपनी आहे, एवढ्या हाय लेवलला का पोहोचली. इन्फोसिस तुम्ही बघा, त्यांचे जे मॅनेजर्स आहेत ना, ते किती वर्ष त्यांच्या बरोबर आहेत, हाऊ मेनी इयर्स. इन्फोसिस मधलं चेक करा, किंवा बाकीच्या कुठल्याही कंपन्यांमध्ये ज्या सक्सेसफुल कंपन्या आहेत त्यांची जी मॅनेजमेंटची टीम आहे ना, ती किती सेटल आहे. यू विल फाइंड दॅट स्टेबल टीम इज अ विनिंग टीम. मग आता हे प्रिन्सिपल त्यांनी फॉलो केलंय. एखादा एम्प्लॉई जर जायला लागला तर त्याचा एक्झिट इंटरव्ह्यू घेतात. एक्झिट इंटरव्ह्यू म्हणजे काय, की बाबा का सोडून जातोय, काय प्रॉब्लेम आहे, आम्हाला प्रॉब्लेम सांगते, ते आम्ही रेक्टिफाय करतो, यू स्टे विथ अस. बघा असं घडतं का नाही, असं घडत असतं. जेव्हा जेव्हा तुम्ही एक ऑर्गनायझेशन सोडून जाता तेव्हा तुमच्या ते विचारतात तुम्हाला की अरे काय बाबा, काय प्रॉब्लेम काय झाला, काय तुझा मॅनेजर तुला शिवाय देतोय का, आम्ही मॅनेजरला सांगू, काय तुला शेजारचा मारतोय का, काय होतंय का तूच लोकांना मारतोय, काय होतंय, व्हॉट इज हॅपनिंग. म्हणजे ती रिझन शोधून काढतात, पहिली बेसिक गोष्ट. नंतर त्याला ती रेक्टिफाय काय करता येते का. आणि तुम्ही फक्त पगारासाठी जात असाल तर परहॅप्स तुम्हाला तुमचे ऑर्गनायझेशन तेवढा पगार ऑफर करतात. व्हाय, टू हॅव स्टेबल टेन्युअर. कारण एक एम्प्लॉई सोडून गेला, दुसरा येणार, त्याला तुम्ही ट्रेन करणार आणि तो प्रोडक्टिव्ह होणार, तोपर्यंत 6 महिने ते 1 वर्ष जातात. म्हणजे हा लॉस आहे. म्हणून हे प्रिन्सिपल सेट केलंय की तुम्ही जात असेल तर जाऊ दे. ही जी प्रिन्सिपल किंवा ॲटिट्यूड आहे ना, दॅट हॅज टू बी चेंज. पूर्वी असं होतं, हा जातो ना, जाऊ दे, दुसरा येईल, पण त्यांनी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही. मॅन रिप्लेसमेंट मॅन, गॅरंटी नाही की जो नवीन येणार ना तो तर ह्याच्यापेक्षा वर्ष असण्याची शक्यता आहे. मग त्याची गॅरंटी नसते. वेल नोन डेव्हिल इज बेटर दॅन अननोन डेव्हिल. जो येणारे डेव्हिल तो ह्याच्यापेक्षा खतरनाक असू शकतो. त्यापेक्षा हा माहिती आहे, याला कसं हँडल करायचा माहिती आहे, मग त्याला तो राहतोय का बघा आपल्याकडे. सो दिस इज प्रिन्सिपल ऑफ स्टॅबिलिटी ऑफ टेन्युअर. स्टॅबिलिटी ऑफ टेन्युअर म्हणजे जेवढे लोक जास्त वेळ तुमच्याकडे राहतील तेवढं बघायचं. आणि ही कुणाची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, तर ही मॅनेजमेंटची रिस्पॉन्सिबिलिटी. ऑब्विसली ते वर्करची रिस्पॉन्सिबिलिटी नाहीच आहे. ऑलराईट, येस अतिश. आता वन मोर, हा एम्प्लॉई टर्नओव्हर रेशो म्हणजे जाणं येण्याचा जो रेशो असतो तो. आता वन मोर रेशो, वन मोर थिंग इज, त्यांनी काय डिस्कस केलंय, जर का एखाद्या एम्प्लॉईला इनसिक्युअर वाटायला लागलं ना तरी सुद्धा तो बाहेर सर्च करायला सुरुवात करतो. त्याला वाटतं की आपला जॉब सिक्युअर नाहीये, इथं कधीही आपल्याला काढून टाकतील, सॅक करतील. मग तेव्हा सुद्धा तो काय विचार करायला लागतो की बाहेर कुठे मिळते का बघायला सुरुवात करतो. मग त्याला जर तुम्ही फील दिलं की काय काळजी करू नको, मिस्टेक जरी झाल्या तरी तुला इथून कोणी काढत नाही, दॅन तो काय करतो, तो स्टॉप करतो बाहेरचं सगळे जॉब बघणं. आणि कुणाला स्टॅबिलिटी आवडत नाही. स्टॅबिलिटी म्हणजे काय, तुमचं रुटीन. हे बघा ना, त्या एम्प्लॉईच्या दृष्टीने सुद्धा तो पहिले एक 5 किलोमीटर ट्रॅव्हल करून एका कंपनीत जातोय, आता दुसरी कंपनी 10 किलोमीटरवर आहे, म्हणजे रोज 10 किलोमीटर करा. बरं, एका डायरेक्शन मध्ये होता, तिथं सगळी बस रूट होती, मेट्रो सगळा टच होता. आता ते सगळं सोडा आणि स्वतःची 2 व्हीलर घ्या, त्याच्यावरनं ट्रॅव्हल करा. त्याच्यासाठी सुद्धा हे काय आहे, त्याचं रुटीन ब्रेक होत आहे. 10 वेळा तो विचार करणार हे करायला. आणि ह्या सगळ्याचा विचार करायचा असतो. जेव्हा तुम्ही जॉबमध्ये जाल तेव्हा हे तुम्हाला जास्त समजणार आहे. सो प्रिन्सिपल ऑफ स्टॅबिलिटी काय सांगते, स्टॅबिलिटी ऑफ टेन्युअर, की टेन्युअर शक्यतो वाढलेलं पाहिजे, स्टेबल पाहिजे, लोक तुमच्या इथे रिटायर्ड व्हायला पाहिजे.
असं शक्यतो करायचं आहे. ऑलराईट, लास्ट बट नॉट अ लिस्ट, इस्प्रिट डी कॉर्प. इस्प्रिट डी कॉर्प, मला सांगा हेनरी फेवल कुठल्या कंट्रीचा मॅनेजमेंट थिंकर आहे? बाय द वे, जसे इकॉनॉमिस्ट असतात तसे हे मॅनेजमेंट थिंकर्स आहेत. कुठली कंट्री आहे हेनरी फेवलची? फ्रेंच. म्हणजे हा वर्ड कुठला आहे? फ्रेंच वर्ड आहे, एस्प्रिट डे कॉर्प. एस्प्रिट डे कॉर्प म्हणजे टीम वर्क. जसं मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं, तुम्ही गल्ली बोळात खेळताना ज्या 2 टीम पडतात ना, बाप रे, त्या टीमचाच मेंबर तुम्ही स्वतःला समजता आणि पार हाणामाऱ्या होतात, मारामाऱ्या होतात का नाही? कशासाठी? कुठलं तरी फालतू कारण, भांडणं तर केवढी होतात, माय गॉड. बघा तुम्ही तुमच्या लहानपणची आठवण करा. म्हणजे काय आपण काय करतो जेव्हा आपण एका टीम मध्ये डिवाइड होतो ना, तेव्हा वी स्टार्ट बिलॉंगिंग टू दॅट टीम. आपल्यामध्ये टीमवर्क किंवा टीम स्पिरिट खूप मोठ्या प्रमाणात डेव्हलप होतं. मग आता हे प्रिन्सिपल काय म्हणतंय की असं टीमवर्क जे डेव्हलप होतं ना, ही नॅचरल टेंडन्सी आहे, नॅचरल ह्युमन ॲबिलिटी आहे म्हणण्यापेक्षा नॅचरल बिहेवियर आहे. त्याचा यूज करा मॅनेजमेंटमध्ये, ऑर्गनायझेशनमध्ये डिफरंट टीम्स बनवा आणि थोडीशी त्यांच्यात रायव्हलरी पण राहू दे. हेल्दी रायव्हलरी पाहिजे, डिस्ट्रक्टिव्ह नको. म्हणजे ए टीम आणि बी टीम, म्हणजे आपल्या केसमध्ये मॉर्निंग बॅच आणि इव्हनिंग बॅच. कुठली पुढे आहे, कुठली माग आहे, कोण कुठे किती झालंय, किती जणांचं किती मार्क्स मिळतात, होमवर्क किती झालेत, हे अशा प्रकारचे 2 टीम्समध्ये आम्ही कधी कधी हेल्दी कॉम्पिटिशन करायचा प्रयत्न करतो. सिमिलरली ऑर्गनायझेशन्समध्ये 2 टीम्समध्ये लोकांना डिवाइड करा आणि एकमेकांना परफॉर्मन्सेस शेअर करा, त्यांच्यात थोडीशी कॉम्पिटिशन डेव्हलप करा. त्यांनी काय होणार आहे? इस्प्रिट डे कॉर्प म्हणजेच टीमवर्क क्रिएट होणार आहे, थोडीशी रायव्हलरी पण होणार आहे आणि त्यांनी फायदा काय होणार? ऑर्गनायझेशनचा फायदा होणार. एक कल्चर पण फार म्हणजे असं कॉम्पिटिटिव्ह कल्चर असतं. अच्छा, त्यांनी हे केलं ना, एका टीमनी प्रोडक्शन 10,000 केलं, मग दुसरी टीम काय म्हणणार? आम्ही 12,000 करायचं, 11,000 करायचा प्रयत्न करतो. झालं का नाही? प्रोडक्शन वाढलं का नाही? येस. आणि हे घडू शकतं, डेफिनेटली त्याचा इफेक्ट असतो. आणि दिस इज द प्रिन्सिपल ऑफ इस्प्रिट डी कॉर्प. अदिती, थांबा. सो बघा आता काय आहे, युनियन इज स्ट्रेंथ. मार्क करून ठेवा. म्हणजे जस्टिफाय मॅनेजमेंट मीन्स युनियन इज स्ट्रेंथ. बरोबर आहे? किंवा आपण काय म्हणणार की हेनरी फेवल हॅज गिवन एम्फसिस ऑन युनियन इज स्ट्रेंथ. म्हणजे तो थोडक्यात कशावर विचारलंय जस्टिफिकेशन? इस्प्रिट डी कॉर्प. कंटिन्यू. Create organizational goals easily. अगदी इझिली गोल्स अचीव करू शकता. चलो आज इथंच, उद्या सायंटिफिक मध्ये. उद्या तुला 4 नंबर करायचा आहे आणि तो असाइन केलाय ना तुला होमवर्क 1, तो ट्राय कर. तुला तो दिसतोय की नाही बघ, होमवर्कच्या ह्याच्यामध्ये चेक कर. बाय. जमेल तेवढं. चलो बाय. हा बोला. येस बाय.